मला तुम्हाला घेऊन जायचं आहे मसाल्यांकडे, म्हणजे स्पायसेस. तर खरं तर इंग्रजांची भारतात ते एंट्रीज ही मसाल्यांमुळे झालेली, आणि आपण भारतीय खूप मसालेदार खाण्यासाठी प्रसिद्ध आहोत आणि आपल्याला खूप आवडतं मसालेदार खाण्याचं. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की खरं तर पाश्चात्य जगामध्ये फार मसालेदार खात नाही, ब्लेंड फूड म्हणजे कमी मसालेदार पदार्थ खाल्ले जातात, पण आपण मात्र मसालेदार पदार्थ खातो. तर या मसाल्यांबद्दल तुमचं काय मत आहे? मसाल्यांचा आपल्या जेवणामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल पण आहे आणि त्याच्या खूप प्रॉपर्टीज ऑलरेडी स्टडीड पण आहे. जसं आपण वेदांबद्दल आणि संहितेबद्दल बोललो, तसं मसाल्यांबद्दल पण आपल्या ह्याच्यात आयुर्वेदात खूप मसाले, खूप हर्ब्स आणि स्पायसेस ऑलरेडी हिलिंग ह्यासाठी वापरतात. की आपण जर म्हटलं की काळ्या मिरीचे काहीतरी हिलिंग प्रॉपर्टीज आहे, मिरचीचे पेन किलर म्हणून आहेत, आल्याचे डायजेस्टिव्ह प्रॉपर्टीज आहेत, जसं जिऱ्याचं आणि आल्याचं वगैरे आहे, तसंच सगळ्या मसाल्यांचे काही ना काही गुण आहेत की हिलिंगसाठी. कोविडमध्ये तुम्ही बघितलं की भारतात एवढा इन्सिडन्स नव्हता ॲक्च्युली. कोविडचा जसा परिणाम बाहेर झाला तसा भारतात नाही झाला, कारण भारतात हे मसाले ऑलरेडी आपल्या जेवणात रोजच वापरात असतात. आणि आपण त्याचा जर मायक्रोबायोम अँगल घेतला तर खूप स्टडीजनी असं दाखवलंय की कलिनरी डोजेस ऑफ स्पायसेस. आता कलिनरी डोजेस म्हणजे काय, आपण स्वयंपाकात जे वापरतो, समजा आपण म्हटलं की हळद हे खूप इम्युनिटी बूस्टिंग आहे, आपण ते तेलात आणि ह्याच्यात टाकतो जेव्हा आपण अन्नात वापरतो, तर त्याचं ते कर्क्युमिन ॲक्टिव्ह असतं. तर आपण जेव्हा असे हर्ब्स अँड स्पायसेस नेहमी वापरत असतो तेव्हा या स्टडीजनी दाखवलंय की मायक्रोबायोम डायव्हर्सिटी त्यांनी वाढते, की आपल्याला जे मायक्रोबायोम चांगलं पाहिजे तर ते इम्प्रूव्ह होतं जेव्हा आपण स्पायसेस वापरतो. आणि दुसरा अजून एक खूप चांगला परिणाम त्याचा होतो की ते स्पायसेसमध्ये फायबर असतं, त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यात म्हणजे अँटी एजिंग, अँटी इन्फ्लेमेटरी, पेन किलर्स असे खूप गुणधर्म असतात. त्यामुळे त्यांनी मायक्रोबायोम पण सुधारतं आणि आजारांचं पण हे प्रमाण बरंच कमी होतं. आणि हे दुसऱ्या देशांमध्ये दिसत नाही कारण ते मसाले वापरत नाही. तर हे कॉन्ट्रास्ट नेहमीच आपल्याला दिसून येतं. म्हणजे मसाले खायला हरकत नाही, फक्त अति मसालेदार पदार्थ टाळावेत. आता काय होतंय ते इन्फ्लुएन्सर्समुळे की तुम्ही हा पण टाका, तो पण टाका, सगळे मसाले मिक्स करून टाका, तर ते बियॉन्ड कलिनरी होते नॉर्मल. जसं तुम्ही आता टर्मरिक लाटेचं बघितलं की त्यात किती हळद टाकलेली असते, की तुम्ही हळद दूध कसं बनवता आणि ते टर्मरिक लाटेमध्ये किती असते. तर काइंड ऑफ तसं होते आता की मसाले ओव्हर पण होत आहेत. पण आपण जर ट्रेडिशनल पारंपरिक पद्धती फॉलो केल्या तर त्याप्रमाणे खूपच चांगलं आहे मायक्रोबायोमसाठी आणि ओव्हरऑल आपल्या तब्येतीसाठी पण. ओव्हर टर्मरिक खाण्याने पण टॉक्सिसिटी होते. सो त्याच्या लक्ष घेऊन आपण म्हणजे त्या प्रमाणात आपल्या कलिनरी कल्चरमध्ये कमी सगळे म्हणजे छोट्या प्रमाणात होते. म्हणजे हां बरोबर म्हणजे चवीप्रमाणे अति पण नव्हतं आणि कमी पण नव्हतं, जे गरजेचं होतं. परत ते तुम्ही बघाल की प्रत्येक ज्या फूड हॅबिट्स म्हणजे फूड काय काय गोष्टी आता पालेभाजीमध्ये ते लसणेचं किंवा ह्याचा वापर करायचे, कारण ते अँटी मायक्रोबियल होते फॉर म्हणजे सीझनल, त्या सीझनमध्ये त्या पालेभाजीमधनं काही पॅथोजन्स येऊ नये म्हणून. म्हणजे सो तसंही सिनमन म्हणजे दालचिनी, त्याला ते वेट लॉससाठी म्हणतात, पण त्याचं पण रिलेशन आहे गट मायक्रोबायल डायव्हर्सिटी कुठलं वाढवतं जेणेकरून तुम्ही वेट लॉस होतं. सो त्याचे रिलेशन आणि रिसर्च पेपर्स आहेत जे आपल्याला सांगतात की वी आर रिच इन हेरिटेज. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आजच्या जेवण बनवायच्या पद्धतीमध्ये आता जे आपण इंस्टाग्रामवर बघून रेसिपीज बनवतो त्याच्यामध्ये सॉस जे आहे त्याचं प्रमाण खूप वाढलंय, की तुम्ही प्रत्येक पदार्थात टोमॅटो केचप वापरताय, शेजवान सॉस वापरताय, सोया सॉस वापरताय. तर ह्याच्यानी जेवणाचं न्यूट्रिशन कमी होतंय का आणि ते रोजच्या जेवणात वापरणं कितपत घातक असू शकतं? खूप चांगला प्रश्न आहे, कारण हल्ली तुम्ही शाळेत वगैरे डब्यात बघितलं मुलांच्या तर पोळी आणलेली असते आणि केचप. अरे माझा मुलगा फक्त सगळ्या गोष्टी केचप बरोबर, म्हणजे भाजी असली तरी सुद्धा त्याच्यावर केचप डोसतो तो आणि मग खातो तो. तर अरे हे काय, पण हल्ली आपल्याला म्हणजे त्याची पण जाणीव करून द्यायला लागणार आहे की ह्या सगळ्या ज्या केचप्स येतात किंवा सॉसेस येतात, जरा तुम्ही त्याचे मागचं लेबल वाचा आणि तुम्हाला तिथे दिसून येतं. कारण आपल्याकडे ती सिस्टम आहे की सर्वात जास्त क्वांटिटी ज्या इन्ग्रेडियंट त्या सॉसमध्ये पडतं तो पहिलं प्रथम उल्लेख त्याचा असतो इन्ग्रेडियंटच्या लिस्टमध्ये. तर हमखास तुम्हाला दिसून येईल की शुगर, साखर सर्वात जास्त असतं आणि त्याच्यानंतर जे काही छोट्या प्रमाणात बाकीचे इन्ग्रेडियंट्स असतात आणि त्याच्यानंतर ज्या सगळ्या नंबर्स लिहिलेल्या असतात ते सगळ्या आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्सचे असतात, फूड कलरिंग्सचे असतात, ते सगळे हानिकारक असतात.
तर ते न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवूच शकत नाही ना जेवणाचं, कारण तुम्ही त्या प्रिझर्वेटिव्ज आणि जे अँटी केकिंग एजंट आणि स्टॅबिलायझिंग एजंट सगळे वापरतात प्रिझर्वेटिव्ह, त्यांनी तुमचं न्यूट्रिशनल कंटेंट वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे. ज्यूसेस पण असेच असतात, मुलांना ते फुल नॅचरल ज्यूस 100% नॅचरल, नो शुगर ॲडेड असं व्याख्यान हे देऊन डिस्क्रिप्शन देऊन ते विकतात, पण आहेत त्याच्यात पण शुगर आहे, सगळं आहे त्या न्यूट्रिशनली तो चांगला नाही होत, म्हणजे इट इज नॉट गुड फॉर युअर न्यूट्रिशन, हे आपल्याला जाणून द्यायचं आहे. मला ह्यात ऍड करायचं आहे की आता जे सुजाता म्हणाली प्रिझर्वेटिव्ह आहेत, तर आता फूड फार्मर जो आहे की रेवंत हिम्मत सिंग आहे, यांनी खूपच चांगलं काम केलंय. त्यांनी हे दाखवलं की कितीतरी केचप्समध्ये ॲक्च्युली टमाटे पण नसतात, नुसतंच टमाट्याचं चिन्ह हे म्हणून आयकॉन म्हणून हे केलेलं असतं. तर लोकांना लेबल्स वाचायची सवय नाही आहे. लेबल्स वाचणं हे अगदी लाईफ सेव्हिंग हॅबिट आहे, जी सगळ्यांनी लावलीच पाहिजे ही सवय. तर त्यात प्रिझर्वेटिव्हनी काय होतं की म्हणजे एक तर त्यात इन्ग्रेडियंट्स पण नाही आहे तुम्हाला जे वाटतायत ते, टमाटे नाहीच आहे त्यात साखर आहे, आणि आपण अशा कितीतरी गोष्टींमध्ये जे आपण विकत घेतो त्यात साखर कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये असते, की हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप आहे किंवा ॲस्पर्टेम आहे किंवा लो कॅलरीमध्ये लोकांना वाटतं की हे शुगर फ्री आहे म्हणजे काहीतरी सेफ असेल, असं काहीच नसतं. आणि जेव्हा प्रिझर्वेटिव्ह जेव्हा वापरतात तेव्हा त्यांनी काय होतं, कशाकरता असतात ते प्रिझर्वेटिव्ह, शेल्फ लाईफ वाढवण्याकरता. शेल्फ लाईफ वाढवायची म्हणजे मायक्रोब्स ग्रो न होऊ देण्याकरता. ते आपल्या मायक्रोबायोममध्ये जेव्हा जातात तेव्हा ते काय करत असतील, ते त्यांची पण ग्रोथ थांबवते, ते त्यांना पण मारतं. जेव्हा आपण प्रिझर्वेटिव्ह असलेल्या गोष्टी खातो तेव्हा ते मायक्रोबायोमला पण मारतं, त्यामुळे हे होतं. त्यामुळे आणि आपण जेव्हा ज्यूसेसचं म्हणतो की लोकांना वाटतं की हे फळं खात नाही आहे, सोपा मार्ग आहे की त्यांना ज्यूस द्या, आणि 100% जे आहे साखर नाही आहे त्यात. पण जेव्हा आपण ज्यूस बनवतो फळांचा तेव्हा त्यातलं फायबर गेलेलं असतं, त्यात नुसती साखर असते. कारण जर आपण संत्र खाल्लं तर 1 संत्र खाऊ आपण, 2 खाऊ जास्तीत जास्त, मुलं 1च खातील. पण जर ज्यूस बनवला तर 4 ते 6 संत्र्यांचा 1 पेला ज्यूस बनेल, त्यात साखर तेवढीच येते, फायबर गेलेलं असतं, त्यामुळे तो शुगर स्पाइक आणि क्रॅश इमिडिएटली तो होतो. त्यांनी काय होतं की जे मायक्रोब्स, जे हेल्दी मायक्रोब्स असतात ते मरतात, जे साखरेवर फीड होणारे जे पॅथोजेनिक असतात ते जास्त होतात, आणि मग पुढच्या वेळेस ते अजून साखरेचे पदार्थ मागतात. आपले क्रेविंग्स तिथून येतात तिथून की अनहेल्दी मायक्रोब्स ग्रो झाले आहेत, चांगलं काही उरलं नाही आहे, आणि ते म्हणतात की नाही आम्हाला अजून ते अनहेल्दी फूड खायचं आहे, जे जंक फूड आहे, प्रोसेस्ड फूड आहे, जे प्रिझर्वेटिव्स आहे, आम्हाला ते पाहिजे. आता अजून 2 गोष्टी म्हणजे उल्लेख करण्यासारखं आहे ते आणि हेल्थ ड्रिंक्स, त्याच्यात पण जास्त करून साखरेचं प्रमाण असतो त्याच्यात, आणि ते विकले जातात ॲज हेल्दी ड्रिंक. आणि आईवडिलांना का असं वाटतं माहीत नाही की साखर टाकल्याशिवाय आपण दूध पण देऊ नाही शकत. मुलांना दुधाची चव माहीत नसते, त्यांना विदाऊट शुगर दिलं तरी त्यांना सवय लागू शकते तशी. त्यामुळे आणि हे जे कॉम्प्लॅन आणि बाकी सगळ्या ह्याच्यात साखर आणि दुसरे पण केमिकल्स असतात. सेलिब्रिटीज ते प्रमोट करतात की हे हेल्दी ड्रिंक आहे, ते स्वतः पित नाही आहे ते, पण आईवडिलांना असं वाटतं की हो मला माझ्या मुलांना हे द्यायचं आहे म्हणजे त्यांची उंची वाढेल. हे पण तुम्ही जर नीट न्यूट्रिशन दिलं तर त्यांची ऑटोमॅटिकली वाढणारच आहे. उलट हे देऊन हे सगळं मिळत नाही आहे. तर जाहिराती बघून लोकांना असं कंडिशनिंग झालेलं असतं की नाही आपण हे महाग काहीतरी दिलं नाही ना तर आपण काहीतरी कमी करतोय मुलांसाठी, असं लोकांना वाटतं. त्यापेक्षा पारंपरिक पद्धती जर फॉलो केल्या तर पूर्ण न्यूट्रिशन मिळेल. आता आणि जसं तुम्ही फ्रूट ज्यूस बद्दल म्हणालात, बऱ्याच घरांमध्ये असं वाटतं की घरात ज्यूस बनवला म्हणजे तो हेल्दी आहे, पण फ्रूट हे ऍक्च्युअल फ्रूट म्हणून खाणं की कट करून खाणं हे जास्त बरोबर आहे असं म्हणू शकतो आपण. हो, आम्ही तर म्हणू की कट पण नका करू. समजा सफरचंद किंवा अशी फळं असतील जी डायरेक्टली तुम्ही खाऊ शकता, तर ओरल हेल्थसाठी, ओरल मायक्रोबायोमसाठी ती डायरेक्टली खा. कारण आम्ही लहान होतो आपण तेव्हा आम्हाला असं वाटायचं की हो ते बदाम तोडू शकत होतो, अक्रोड तोडू शकत होतो, काहीतरी दातांची हेल्थ चांगली होत होती, त्यांनी चांगली राहत होती. आता कुठली मुलं तोडू शकणार आहे? तर ते जेवढे होलसम खाता येतील तेवढं जास्त चांगले, की तुम्हाला पूर्ण फायबर त्यातून मिळते आणि ती पूर्ण प्रक्रिया होते जी इथे च्युईंग आणि जे सलायवा आणि एन्झाईम्स मिक्स झाले पाहिजे ती पूर्ण प्रक्रिया होते. तर ते पूर्ण इंटरॅक्शनसाठी तसं खाल्लेलं जास्त चांगलं आहे. बरेचसे न्यूट्रिशनिस्ट आता असं सांगतात की ज्या मातीत जे पिकतं आणि आपण जिथे राहतो आपण तेच खाल्लं पाहिजे, पण आता ग्लोबलायझेशनमुळे सगळ्या गोष्टी सगळीकडेच अवेलेबल आहेत, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तर आम्ही जेव्हा मायक्रोबायोम बद्दल बोलतो तेव्हा आपलं मायक्रोबायोम हे आपल्या लोकल एन्व्हायरमेंटमधून येत असतं.
तर सुरुवात त्याची होते जन्मापासून. पण त्यानंतर कसं आपलं मायक्रोबायोम मिळतं की तो मुलगा मुलगी जेव्हा अन्न खायला लागतो तेव्हा त्या अन्नातून मायक्रोब्स येत असतात, त्याच्या वातावरणातून येत असतात, तर ते तिथल्या तिथून जे येत असतात त्यामुळे तिथे लोकली जे ग्रो होतं ते सगळ्यात चांगलं आपण पचवू शकतो. आणि त्याचं एक अजून एक खूप मोठं कारण आहे की समजा आपण विचार केला की कुठलंही फळ आहे, सफरचंद आहे किंवा आंबा आहे किंवा काही पण, तर त्या आंब्यावर रायपनिंग एजंट म्हणून मायक्रोब्स असतात. त्याचं मायक्रोबायोम, त्या फळाचं मायक्रोबायोम, चिक्कूचं मायक्रोबायोम किंवा भाज्यांचं मायक्रोबायोम, तर त्याला रायपन करण्याकरता ते मायक्रोब्स असतात. रायपन करतात म्हणजे काय, ते ॲक्च्युली पचवायला सुरू करत असतात, ते डायजेशन सुरू करत असतात. तर आपण जे तेव्हा खातो तेव्हा आपल्याकडे ते मायक्रोब्स येतात ज्यांना माहीत आहे की ते कसं पचवायचं, कारण आपल्याला माहीत नाही आहे ते कसं पचवायचं. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की ते लोकली जेव्हा येतं तेव्हा ते मायक्रोब्स पण असतात त्यावर. जेव्हा ते दुरून येतं तेव्हा एक तर ते अनसिझनल पण असू शकतं की आपलं शरीर हिवाळ्यात आहे आणि ते उन्हाळ्याची फळं आहे, तसं पण असू शकतं. आणि दुसरं हे आहे की ते आता इकडे येईपर्यंत रायपण तर आणू नाही शकत, मग रायपनिंग एजंट्स त्यावर टाका, मग आपल्याला ते मायक्रोबायोम नाही मिळत, आपल्याला ते केमिकल्स मिळतात, तर ते हानिकारक आहे. त्यामुळे ते खूप मोठा फॅक्टर आहे. म्हणून आपल्याला ते तेवढे न्यूट्रिएंट्स मिळणारच नाही त्यातून. असं नाही आहे की आपण पचवूच नाही शकत ते, पण त्याचा तेवढा फायदा होत नाही. म्हणून लोकांना वाटतं ओ काहीतरी एक्झॉटिक फळं आणावी, एक्झॉटिक भाज्या आणाव्या, तुमच्या शरीराला फायदा होत नाही आहे त्याचा. त्यामुळे ते खूप मोठं कारण आहे की आपलं मायक्रोबायोम पण तसं आलं पाहिजे, ज्यांना माहीत आहे ते कसं डायजेस्ट करायचं. रश्मीजी आणि सुचेता मॅम, तुमच्या बोलण्यावरनं असं लक्षात येतं की आपल्यावर पाश्चात्यांचं खूप जास्त प्रभाव आहे, खूप जास्त आपण त्यांचं अंधधुकरण करतो आहोत. तर आपण ते कुठं कसं टाळायला हवं आणि कुठल्या पद्धती अंगीकारायला हव्यात असं वाटतं? पाश्चात्य जर आपण बघितलं तर मेन प्रॉब्लेम हे आहे की आपलं डाएट पण बदललंय आणि लाईफस्टाईलही खूपच पाश्चात्य झालंय. तर त्यात आम्ही दोघी पण आता हे डायसेक्ट करून सांगू की काय इश्यूज काय झाले. तर आपण जर डाएटबद्दल बघितलं तर मुलांना काय खायला आवडतं, आईवडिलांना वाटतं आपण हे रिवॉर्ड्स देतोय की आपण काहीतरी चांगलं मुलांना ट्रीट देतोय, जंक फूड खाऊ घालतात, पिझ्झा आणि बर्गर्स आणि काय काय, त्यात न्यूट्रिशन काहीच नसतं. तर हे जे आपण वेस्टर्न ह्याचं बघून खातो तर त्यांचं फूड कसं आहे, जसं US मध्ये जसं खातात तिथे त्याला म्हणतात सॅड डाएट. त्याला सॅड डाएट म्हणजे स्टँडर्ड अमेरिकन डाएट. तर ते काय आहे, एकदमच लो फायबर डाएट आहे, त्यात मैदा जास्तीत जास्त आहे, त्यात भाज्या वगैरे काहीच नाही आहे. तर जेव्हा मैदा आपण वापरतो कशातही, तर त्यात काय होतं की मैदा म्हणजे बेसिकली साखर खाल्ल्यासारखं येते की 6 ते 8 चमचे साखर खाल्ली आहे, थोडा मैदा खाल्ला म्हणजे, तर त्यांनी ब्लड शुगर स्पाईक खूप जास्त होतो आणि त्यांनी न्यूट्रिशन काहीच मिळत नाही आहे शरीराला, की एम्प्टी कॅलरीज ज्याला म्हणतात तसं मिळतं. आणि मुलांना हे तेच खाऊ घालतायत आईवडील, त्यांना वाटतं की रिवॉर्ड आहे, पण त्यांनी ती पनिशमेंट आहे ॲक्च्युली, की शिक्षा आहे ती, की त्यांनी त्यांची तब्येत अजून खराब होते. हे मेन हे झालंय पाश्चात्य. आपण जर भारताच्या इतिहासाबद्दलही बघितलं तर सुजाता पण त्याबद्दल सांगेल की आपण हे गहू वगैरे मैदा कधी खायला लागलो, हे आपल्या ह्याच्यात कधीच नव्हतं. हे जे आपण म्हणतो ना की वाराणसीची ट्रेडिशनल, आता कुंभमेळ्यासाठी आम्ही गेलो होतो तर प्रयागराज का ये ट्रेडिशन है की पुरी भाजी, ना त्या मैद्याच्या पुऱ्या कधी ट्रेडिशनमध्ये होत्या, ना बटाटे कधी होते. बटाटे भारतीय नाही आहे. आपण जेव्हा महाराष्ट्रीयन थाली पण म्हणतो पुरी आणि बटाट्याची भाजी याला करतात गुढीपाडव्याला, हे कधीच नव्हतं आपल्या परंपरेत. हे असं गहू आणि म्हणजे मैदा एस्पेशली आणि बटाटे आपल्या ट्रेडिशनमध्येच ते नाही आहे. त्यामुळे पाश्चात्य ह्याच्यातून असं लो फायबर डाएट ज्यात न्यूट्रिशन नाही आहे, आपण आपली श्रीमंत हेरिटेज जर बघितलं आणि हे बघितलं की आपण हे काय करतोय आणि हे आजार कुठून येत आहेत, लाईफस्टाईल पण पूर्ण तसंच आहे. आधी जे नेचर रिलेटेड चांगलं होतं आपलं, आता आपण म्हणतो की तुम्हाला माइंडफुलनेससाठी हे करायचं आहे, तुम्हाला ग्रॅटिट्यूड जर्नल, पूजा करत होतो आणि देवासमोर उभं राहून आपण प्रार्थना करत होतो की देवा मला ह्याच्यासाठी आम्ही आभार मानतोय किंवा काय, तेच करत होतो. आता फॅन्सी वही आणून त्यात ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायचंय. तर आणि हे तरी ठीक आहे, हे पॉझिटिव्ह हे म्हणते, पण नेगेटिव्ह असे खूप आहे की आपण जे प्रॉडक्ट्स वापरतो अँटी मायक्रोबियल, जे मायक्रोबायोम डिस्ट्रॉय करणारे आहेत, ज्या त्यांच्या पद्धती कॉपी करतो की आपले इथे ट्रॉपिकल क्लायमेटप्रमाणे कपडे घालायचं सोडून जीन्स घालायच्या, सूट घालायचे, ते कशासाठी घालत होते, तिथे थंडी जेव्हा पडते तेव्हा हा जो भाग आहे तो झाकला जावा म्हणून टाय घालत होते. इथे कॉर्पोरेट्समध्ये सगळे सूट्स आणि टाईज अशा वातावरणात घालतायत. हे असं जे कॉपिंग आहे, ते तुमचं आपलं वातावरण बघा, त्याला सूट होते की नाही बघा, अन्न त्याला सूट होते की नाही, हे सीझनल आणि लोकल इथल्यासाठी जे आहे, जसं मी रायपनिंग हे म्हटले मायक्रोब्स, तुम्हाला ते डायजेस्ट करता येतंय का? तुम्ही दुसऱ्यांना कॉपी करून काहीही न्यूट्रिशन त्यातून मिळत नाहीये. तशा अजून खूप पारंपरिक पद्धती आहे. जसं आपण आता म्हणजे सुजाता जास्त त्याबद्दल बोलू शकते, रवा हा कुठून आला.
रवा आपला संस्कृतीमध्ये जे काय रवाचे जरी उल्लेख असेल तो मिलेट्सना बारीक तुकडे करून जे काही फॉर्म होत होता म्हणजे त्याच्यातला रवा होता तो रवाचा उल्लेख असू शकेल. पण आत्ताचा जो रवा आपण वापरतो शिरासाठी किंवा उपमासाठी तो कधी आपला नव्हता. तो युद्धाच्या काळी त्यांना जेव्हा आपली गहू आणि तांदूळ हवं होतं तेव्हा त्यांनी ते घेतलं आणि आपल्याला म्हणजे तिथे तेव्हा हे होत होते फॅमिन्स म्हणजे दुष्काळ पडत होतं, लोक मरायला लागले आणि लोकांनी सांगितलं की हे काय होत आहे भारतात, कारण तो कॉलनी होता ब्रिटिशचा. तर त्यांनी विचारलं की तिथे खायला काय, तुम्ही त्यांचे सगळं अन्न घेऊन जाताय. तर तिकडचं ते उरलेलं जे म्हणजे दळून राहिलेल्या गोष्टी रव्यासाठी म्हणून सस्टेनेन्ससाठी म्हणून पाठवले गेले होते. त्यामुळे त्या रव्याचं काय न्यूट्रिशन आहे, काहीच नाही आहे, पण ते आपण वापरतो आत्ता आणि ते सगळ्या सणांमध्ये वापरतो. दुसरं म्हणजे हे सगळे ड्रिंक्स कोक वगैरे सगळं आलेलं आहे ते सगळं पाश्चात्य आहे. आपल्याकडे कमतरता नव्हती अशा काही ड्रिंक्स, सीझनल होत्या त्या पण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवशी कोकम सरबत होतं, कैरीपनं होतं आणि हिवाळ्याच्या दिवशी पण आपण वेगवेगळ्या पदार्थ असे पीत होतो जे गरम बदाम मिल्क म्हणा, रागी माल्ट म्हणा, जे आपण घरी बनवायचो. तर त्या सगळ्या टाईपच्या ड्रिंक्स आपल्याकडे होत्या म्हणजे काही गरज नव्हती तिकडनं ती इकडे आणून, आणि ते आणल्यामुळे आत्ता आपल्याला शुगरचे व्याधी म्हणजे जसं डायबिटीस आहे त्या गोष्टी होतात. मुलांना कळत नाही की अरे ह्या चांगले हेल्दियर ऑप्शन्स ह्या आहेत आपल्याकडे, तर त्या आपण वापरावे. ज्युसेसच का प्यावे, कोक का प्यावं. आपली टॉयलेट फॅसिलिटीज आत्ता आपल्याला सगळ्यांना सांगायला लागतं की तुम्ही अमुक आसनं करा, मलासन म्हणतात त्याला, गरम पाणी प्या आणि स्क्वॉट करा आणि 10 म्हणजे स्क्वॉट करून 10 पावलं चाला, परत या. मला अजून एक ह्यात ॲड करायचं होतं सुजाता, की आपण जेव्हा म्हटलं पाश्चात्य ह्याने असं होतं, तर आपण ते प्रॅक्टिसेस बघतोय की आपल्याला वाटतं की हे ना बरंच असं म्हणजे हे वाटतं, कूल वाटतं, आपण ते फॉलो करावं. पण त्यांनी काय होतं की आपल्याला जी कामं करायची असतात ती करावीच लागतात आणि इन ॲडिशन आपण ते करत असतो आणि मग म्हणतो आपल्याकडे वेळ नाही आहे. जसं आता आधी सगळे जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होते, तर ती जी न्यूट्रिशियस थाळी आहे ती बनत होती कारण एवढी लोकं होती. आता ते सगळं ब्रेकडाऊन झालंय फॅमिलीचं वेस्टर्नायझेशनमुळे. आपण बघतो की तिथे सगळे एक एकटे राहत आहेत, सगळे आपापल्या ह्याच्यात. आता आपल्याला पण ते कूल वाटतं की नाही, आजी आजोबांना आपल्याबरोबर राहायची गरज नाही आहे. नाही, मुलांना पण आता गरज नाही आहे. मुलांना वाटतं की कधी एकदा 18 वर्षांचे होतो आणि जातो दुसरीकडे कॉलेजमध्ये, आणि असे सगळे दूर दूर चालले आहेत. आणि त्यांनी काय होतं, शरीराची म्हणजे आपली न्यूट्रिशनली सगळी गरज तीच आहे, मेंटली तीच गरज आहे. म्हणजे तुम्ही जर विचार करा की आता आपल्याला मलासन ॲडिशनली करावं लागते. आधी जे आपोआप होत होतं ते आता ॲडिशनली करावं लागते. एक्सरसाइजसाठी मी लहान असताना मला आठवते आम्ही फरशी पुसायचो, असं एकदम चांगलं ते वर्कआउट होत होतं, अपर बॉडी वर्कआउट. तुम्ही जर पाटा वरवंटा वापरलं तर तुम्हाला माहिती आहे की किती चांगलं वर्कआउट होईल ते. तर हे आपोआप होत होतं. आता आम्ही एक योगा इन्स्ट्रक्टरनी आम्हाला सांगितलं एक एक्सरसाइज करायला जी असं जातं दळतोय अशी मूव्हमेंट होती. तर मला वाटलं हे मी बसून करते पण माझी कामं पण करायची आहे, पण तेव्हा ते ऑटोमॅटिकली कामातच सगळे वर्कआउट्स होत होते. आता आपल्याला ॲडिशनली ते करावे लागतात आणि नाही आहे वेळ लोकांना. दोन्ही कसं करणार आहे, दोन्ही हे करायला खूपच लोक पण कमी आहे आणि हे पण होतं. त्यामुळे वेस्टर्न यांनी असा परिणाम वियर्ड झाला आहे. आपल्या क्लायमेटला पण मॅच होत नाही आहे, नेचर रिलेटेड पण नाही आहे, तब्येत पण ठीक नाही आहे, मेंटल हेल्थवर परिणाम होतोय कारण ते मायक्रोब्स नाही आहेत आणि सुचत नाही आहे काही. त्यामुळे असे खूप ह्याचे परिणाम झाले. असं म्हणायला हरकत नाही की खरं तर वेस्टर्न वर्ल्ड भारतीय संस्कृतीचं अनुकरण करतंय आणि आपण उलट्या डायरेक्शनने चाललो आहोत की त्यांचं नको त्या गोष्टीचं अनुकरण करायला. अगदी बरोबर आहे. आणि असे खूप रिसर्च पेपर पब्लिकेशन्स पण आहे. एक खूप सुंदर स्टडीने दाखवले आता जपानमध्ये किती हेल्दी हॅबिट्स आहेत लोकांच्या, त्यांची डिसीज रिस्क खूप कमी आहे जर ट्रेडिशनली बघितलं तर. हीच लोक जेव्हा अमेरिकेत जातात तर त्यांचं आधी सुरुवातीला डिसीज रिस्क जपानसारखंच असते, पण त्यांना जेव्हा 5 वर्षांनंतर स्टडी केलं मायक्रोबायोलॉजिस्टनी की 5 वर्षांनी त्यांचं मायक्रोबायोम कसं होतं आणि त्यांच्या डिसीज रिस्क कशा होतात, 5 वर्षांनी त्यांच्या अमेरिकन लोकांसारख्याच होतात, लोकल लोकांसारख्या. इतकं त्यांचं लाईफस्टाईल आणि हे सगळं बदललेलं असतं की ते जॅपनीज लोक पण ह्यांच्यासारखे डिसीज रिस्क त्यांची तशी होते. तर भारतावरही तोच परिणाम झाला आहे. अजून एक उदाहरण म्हणजे तुम्ही जर ॲलर्जीजचं पण म्हटलं तर ॲलर्जीजचा पण अतिशय परिणाम ह्याच्या, मायक्रोबायोम जर पुअर असेल तर ॲलर्जीजही होतात.
एक खूप सुंदर स्टडी केली आहे, एक फिनलंड आणि रशियाचे नेबरिंग रिजन्स जे अगदी शेजारी शेजारी आहे, करेलिया रिजन म्हणतात त्याला. तर फिनलंडचा जो भाग आहे तो खूप डेव्हलप्ड आणि अर्बन आहे. रशियाचा तो भाग अंडर डेव्हलप म्हणजे रुरल एरिया आहे तो. तर सायंटिस्टनी बघितलं की जो फिनलंडचा भाग आहे अर्बन, तिथल्या मुलांना खूप ॲलर्जीज होत्या. पण रशियामधल्या नेबरिंग ह्याच्यात जो रुरल होता तिथे खूपच कमी होत्या त्या ॲलर्जीज. आणि हे त्यांच्या मायक्रोबायोमच्या फरक जो आहे, डिफरन्सेस, की त्यांचं लाईफस्टाईल जे नेचर रिलेटेड वर्सेस अर्बन यामुळे होत्या. तर आपण जे इथे बघतोय आता भारतात जे रॅपिड असं लोकांना वाटते नाही अर्बनाइज झालं पाहिजे, असं राहिलं पाहिजे, तर त्यामुळे हे सगळं होते. आता जसं आपण बघतोय की भारतात डायबिटीसचं आणि कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय, हे सगळे लाईफस्टाईल रिलेटेड म्हणजे आपल्या रोजच्या जीवनशैलीतून आलेले आजार आहेत. तर आपण नेहमी म्हणतो की हे तर माझ्या फॅमिलीमध्ये आहेतच, की माझ्या आजोबांना होते, माझ्या वडिलांना होते, आईला होते आणि आता मला होणारच आहेत. हा एक जो माइंडसेट झालाय तो कितपत बरोबर आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की हे पुढे कंटिन्यू नाही होणार? तर हे तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की हे फॅमिली हिस्ट्री ऑफ हे आम्ही खूपदा ऐकतो की खूप लोक येतात आणि म्हणतात नाही आमची ना फॅमिली हिस्ट्रीच आहे, आम्हाला होणारच आहे, असं ते गिवअप करतात. तर मी आता जेनेटिक्समध्ये एवढी वर्ष रिसर्च केला आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जे केलं होतं सायंटिस्टनी, ह्याकरता केलं होतं की सायंटिस्टना वाटलं की जेनेटिकच असणार आहे, कुठले पण आजार होतील त्याचे आपल्याला म्युटेशन सापडतील. एवढी वर्ष ह्युमन जिनोम सिक्वेन्सिंग झाल्यानंतर कळलं की ते जेनेटिक नाही आहेत. असे खूपच कमी आजार आहेत जे ॲक्च्युली त्याचं जेनेटिक कॉज आहे. एवढ्या स्टडीज नंतर कळलं की जेनेटिक नाही आहेत त्याचे कारण. तर आपण जर कॅन्सर्सचं पण बघितलं तर 10% कॅन्सर्स फक्त जेनेटिक त्याचा कॉज असतो, 90% आपण स्वतःहून ओढून आणलेले आहेत. म्हणजे आपण बघितलं तर कॅन्सर्स ॲक्च्युली प्रिव्हेंटेबल आहे ना, तसंच बाकीच्या सगळ्या आजारांबद्दलही तसंच आहे. डायबिटीसचं पण तसं आहे, ह्याचं पण तरी लोकांना का होतात एवढं? तर आपल्या आधीचे जे जनरेशन्स आहेत ते कुठल्या ह्याच्यातून निघालेले आहेत? ते स्टार्वेशनमधून निघालेले आहेत. त्यांना काही न्यूट्रिशन मिळत नव्हतं, ब्रिटिशांच्या रूलमधून निघालेले आहेत. आपण त्यांना बघून नाही म्हणू शकत की हे राईट न्यूट्रिशन होतं. एक तर ते तिथून आलेले आहेत की एवढी वर्ष, एवढे हे सेंचुरीज अशा ह्याच्यातून निघालेली आहेत. त्यानंतर म्हणजे लाईफस्टाईल तर एवढं चांगलं असू नाही शकत, न्यूट्रिशन आज चांगलं असू नाही शकत. त्यानंतर आपण वेस्टर्नायझेशन हे करतोय, त्यामुळे ते पुअर लाईफस्टाईलची ती हिस्ट्री ऑफ फॅमिली हिस्ट्री ऑफ जेनेटिक नाही आहे, ती फॅमिली हिस्ट्री ऑफ पुअर लाईफस्टाईल आहे. आणि एपिजेनेटिक पण चेंजेस होतात की केमिकल चेंजेस DNA वर होतात. ते म्युटेशन्स नसतात, ते टेम्पररी असतात. तर ते काही 2-3 जनरेशन्स राहू शकतात. तुमची जर पुअर लाईफस्टाईलच असेल तर ते अजून खूप पिढ्या राहू शकतात. तर तसे पण एपिजेनेटिक बदल पण असतात DNA मध्ये. तर हे जे फॅमिली हिस्ट्री जे म्हणतात ना, ते जास्तीत जास्त तसे असतात की ते मायक्रोबायोम पुअर आहे, की आपण मायक्रोबायोम पण शेअर करतो आपल्या फॅमिली बरोबर इंटरॅक्शन्सनी, तर सगळ्यांचंच पुअर आहे. तर असणारच आहे फॅमिली हिस्ट्री, कारण तुमचं पूर्ण लाईफस्टाईल पुअर आहे. फॅमिली हिस्ट्री, सगळ्यांच्या सवयी वाईट आहेत. तर ती फॅमिली हिस्ट्री तिथून येते जास्तीत जास्त लोकांची. मी नाही म्हणत आहे नाहीच आहे जेनेटिक, ऑफकोर्स जेनेटिक पण असतात, पण ते रेअर असतात बरेच. आपण जेवढा बाऊ करतो तेवढं काही करायची गरज नाही. आणि इवन DNA मध्ये जरी म्युटेशन असले, काही म्युटेशन सोडून, जसं BRCA1 असेल तर कॅन्सर होण्याची खूपच शक्यता असते, पण बाकी सगळे म्युटेशन्स पण ॲक्टिवेट करायला पण काहीतरी करावं लागतं. आपोआप होत नाही ते, त्याकरता पण लाईफस्टाईल आणि डाएट आणि हे वाईट असावं लागतं. तर DNA म्युटेशन आहे म्हणजे ती काही लाईफ सेंटेन्स नाही आहे की होणारच आहे काहीतरी. ज्या कुटुंबाच्या सवयी आहेत ज्या सुरू राहिल्यात त्याच्यानीही हे आजार झाले असतील आणि आपण म्हणतोय की फॅमिली हिस्ट्री आहे. तुम्हाला म्हणजे अशी ही आहे धारणा आहे की एक फॅमिलीमध्ये डिसीज बघितलं तर ते ॲक्च्युली इट हॅज द रूट्स इन द 3 जनरेशन्स अबाव. बरोबर ना? हो, कारण ते एपिजेनेटिक चेंजेस, जसं इव्हन स्टार्वेशनचं, कुठे पण फॅमिन असेल, ड्रॉट असेल, तर त्याचे परिणाम की तुमच्या आजीनी पणजीनी त्यांच्या जनरेशननी काय खाल्ले त्याचे आतापर्यंत आहेत परिणाम. कारण ते एपिजेनेटिक बदल, केमिकल बदल DNA वर लक्षात राहिलेले पास ऑन होतात. तर ते काही म्युटेशन नसतात ते. आता फॅमिली हेल्थ हिस्ट्रीवरनं मला तुम्हाला घेऊन जायचं आहे की लो फॅट फूडबद्दल, की लो फॅट फूडबद्दल आपल्या लोकांच्या मनात खूप गैरसमज असतात, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा ना. लो फॅट डाएट हे खूप लोकांना असं वाटतं की आम्हाला ना वजन कमी करायचं, तर म्हणजे वजन म्हणजे फॅट असं लोक इक्वेट करतात. ते ठीक आहे, बॉडी फॅट म्हणजे वजन आहे त्या, आणि फॅटचा व्हॉल्यूम खूप असतो त्यामुळे ते दिसतं पण असं जास्त. तर म्हणून लोकांना वाटतं की फॅटच कमी करावं, त्यांनी फॅट येते, पण ती चुकीची धारणा आहे. तर ते फॅट जेव्हा कमी करतात तेव्हा काय होतं, फॅटची आपल्या शरीराला ॲक्च्युली गरज असते, हेल्दी फॅट्सची. आणि ती कशा करतात, आपल्या ब्रेनमध्ये पण खूप फॅट असतं.
जेव्हा फॅट कमी पडतं तेव्हा ब्रेन नीट काम नाही करत. ॲक्च्युली बरंच आहे ना, डिमेन्शिया होऊ शकतो, बरंच काय काय, इव्हन कोलेस्टेरॉल फॉर दॅट मॅटर, ते पण एका प्रकारचं फॅट आहे. तर आपण जेव्हा म्हणतो की लोक खूपच बाऊ करतायत की कोलेस्टेरॉल हाय नको यायला, LDL हे नको व्हायला, तर ते ॲक्च्युली ब्रेनसाठी गरज असते त्याची. तर आपण जेव्हा लो फॅट डाएट लोक करतात त्यांनी काय होतं, किंवा ते पूर्णपणे काढून टाकतात, तेल बंद करतील, तूप बंद करतील, तर आपल्या गुडघ्यांसाठी, आपल्या जॉईंट्ससाठी, लुब्रिकेशनसाठी पण फॅट पाहिजे असतं. आपले सेल मेम्ब्रेन्स पण फॅटनी बनलेले असतात, आपले न्यूरॉन्स पण फॅटनी हे केलेले असतात त्याचे मेम्ब्रेन्स. त्यामुळे आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स, आपण जेव्हा विटॅमिन्सबद्दल बोललो की विटॅमिन A, D, K, E हे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत आणि बरेच न्यूट्रिएंट्स पण आहेत. तुम्ही फॅट नाही खाल्लं तर तुम्हाला ते मिळणारच नाहीये. तर इतक्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आणि इतके फंक्शन्स त्यांनी कमी होतात की अजून खूप आजारांचं प्रमाण त्यांनी वाढतं. त्यामुळे हे अतिशय म्हणजे एकदम हार्मफुल ते हे आहे ट्रेंड. म्हणजे आपण म्हणू शकतो की नील फॅट डाईट नको, म्हणजे लो फॅट डाएट एक ठीक आहे पण नील नको. लोकांना असं गैरसमज होतो की म्हणजे आपण टोटली बंदच करून टाकायला पाहिजे फॅट फूड खाणं, तर थोडंफार तरी आपल्या शरीराला फॅट हे आवश्यक असतं. आम्ही तर लो फॅट ऍक्च्युली रेकमेंडच नाही करत. आम्ही म्हणतो फॅटचे लेवल्स नॉर्मलच ठेवा. फॅटनी काही कोणी लठ्ठ होत नाहीये. ते जे लोक लठ्ठ होतात ना ते साखरेनी होत आहेत. की हे जे फॅट बॉडी केव्हा स्टोअर करते, जेव्हा शरीराला वाटतं की आपल्याला न्यूट्रिशन मिळत नाहीये तेव्हा स्टोअर करतं शरीर फॅटमुळे. आणि आपण जे मैदा खातो किंवा दुसरं काही खातो ज्यांनी साखर जास्त जनरेट होते ते बॉडी फॅट म्हणून कन्वर्ट करून वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये ते स्टोअर करते, ते फॅटमधून येत नाहीये. त्यामुळे हे लोकांचं ॲक्च्युअल बेसिकच नॉलेज चुकीचं असल्यामुळे काहीही करतात. तर लो फॅट डाएट कशासाठी काम नाही करत ॲक्च्युली. म्हणजे लोकांनी फॅटकडे कॉन्सन्ट्रेट करण्याच्या ऐवजी साखरेकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आणि साखरेचं ॲक्च्युली प्रमाण बऱ्याच कमी करायचं. रिसर्चमध्ये ना बऱ्याच वर्षांपूर्वी, 50 वर्षांपूर्वी शुगर लॉबीनी US मध्ये फंडिंग असं करून बायस करून रिसर्चला बरीच वर्ष फॅटला विलनाइज केलं आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. हे आता उघडीस आलंय, सगळ्यांना माहिती आहे की बरीच वर्ष असं वाटलं की नाही फॅट खाऊन लोकांना हे होते, ते होते, कोलेस्टेरॉल होते. कोलेस्टेरॉल पण साखरेपासून येत आहे. लोकांना हे नाही माहित की साखरेचं पण कोलेस्टेरॉल बनू शकतं, नुसतंच फॅटनी नाही. तर हे ते म्हणजे चुकीच्या गोष्टीवर फंडिंग करून असे गैरसमज निर्माण झाले आहेत. पण ते अतिशय म्हणजे व्हॅलिड पण नाही आहेत ते. त्यामुळे लो फॅट तर कधीच नको करायला. साखर त्यापेक्षा कमी केली पाहिजे. एक फॅक्ट ॲड करू इच्छिते की जेव्हा तुम्ही भात खाता तेव्हा त्याच्यावरती तूप घालता. त्याचं कारण असं आहे की तुमचं शुगर स्पाइक जो आहे ते होऊ नये म्हणून तूप घालतात. सो त्याचा फायदा असाही आहे, जेव्हा तुम्ही तूप त्या हाय ग्लायसेमिक फूड बरोबर खाता तेव्हा तुमची शुगर स्पाइक पण होत नाही. सो त्याचं मागचं कारण हे पण आहे की यू हॅव म्हणजे फॅट खा तुम्ही, फॅट सॉल्युबल न्यूट्रिएंट्स पण मिळेल, पण ग्लायसेमिक इंडेक्स पण तुमची वाढणार. आपण जेव्हा फॅट लॉस किंवा लठ्ठपणाबद्दल बोलतोय तेव्हा कॅलरी डेफिसिट डाएट असं आपण खूप वेळा ऐकतो. तर हे कॅलरी डेफिसिट डाएट करणं कितपत बरोबर आहे आणि त्याचा आपल्या गट हेल्थवर काय परिणाम होतो? कॅलरी म्हणजे काय, आता आपण कॅलरी म्हणजे काहीही जाळलं, आता डायजेशन पण एक ह्याचा प्रकार, बर्निंगचाच प्रकार आहे. तर कॅलरीमध्ये काहीही जाळलं तर कॅलरीज जनरेट होतात, म्हणजे एनर्जी जनरेट होते. आपण कचरा जरी जाळला तरी कॅलरीज जनरेट होतात. आम्ही तेच म्हणतो की जेव्हा तुम्ही कॅलरीज काउंट करताय तेव्हा एवढं लक्षात ठेवा की कचरा जाळून पण कॅलरीज मिळतात. त्याचा अर्थ असा नाही आहे की त्याचा काही उपयोग होतोय. तर कॅलरी डेफिसिट का म्हणतात की आपल्या शरीराला कितीतरी कॅलरीजची गरज असते. समजा 2000 कॅलरीज लागतायत किंवा 2500 कॅलरीज लागतायत, तर तुम्ही तेवढ्या खाताय का? काही लोकांमध्ये असं होतं की ते त्याहून जास्त खातायत पण त्यांच्या शरीराला त्याची गरज नाहीये, तर ते बॉडी स्टोअर करते ॲज फॅट. तर तेव्हा ठीक आहे, तुम्ही कॅलरीज कमी करून वजन कमी करू शकता. पण जास्तीत जास्त लोकांचं काय आहे की त्यांना न्यूट्रिशन नाही मिळत आहे. कॅलरीजचा काही संबंध नाही आहे, की त्यांना पोषणच मिळत नाही आहे. त्यांना विटॅमिन्स, मिनरल्स, फायटोन्यूट्रिएंट्स, प्रोटीन, हेल्दी फॅट्स असं मिळत नाही आहे. त्यांना कॅलरीज कमी करायची गरज नाही आहे. त्यांना ते स्पेसिफिक न्यूट्रिएंट्स मिळायची गरज आहे. तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला कमी नाही करायची आहे, तुम्हाला ॲड करायची गरज आहे. जेव्हा शरीराला वाटेल की तुम्ही स्टार्व नाही करत आहे, तुम्ही उपाशी नाही आहात, तुम्हाला मिळते सगळं पोषण, सगळे सेल्स काम करायला लागतील, तेव्हा ते वजन सोडून देतील. तर ते लोक वजन कमी झाल्यावर काय होतं, कॅलरी डेफिसिटमध्ये खूप आनंदात होतात की हो मी उपवास केला, मी फास्टिंग केलं, मी हे केलं, वजन कमी झालं या डाएटनी, त्या डाएटनी, ज्यूस डाएटनी. तर त्यांनी काय होतं, वजन कमी होतं, पण त्यांना हे नाही कळत की वॉटर लॉस झालंय, बोन लॉस झालंय, मसल लॉस झालंय की फॅट लॉस झालंय. काहीही होऊ शकतं त्यातलं. आणि ते 3 प्रकार खूपच हार्मफुल आहे. तुमचं फॅट लॉस झालं तर ठीक आहे, बाकीचं 3ही कमी झालं तर ते खूप हार्मफुल आहे. लोक फक्त वजनाचा काटा बघतात.
आता जेव्हा लोक एवढा खर्च करतात कशावरही, गॅजेट्स वापरायचा खूप आहे असते लोकांना, आवड असते. गॅजेट्सच वापरायचे असतील तर एखादं स्मार्ट वॉच किंवा BMI स्केल किंवा डेक्सा स्कॅन कधी कधी, त्यांनी कळेल की तुम्हाला ॲक्च्युली काय लूज करायची गरज आहे आणि काय लॉस होतो आहे. त्यांनी तुम्ही न्यूट्रिएंट्स हे करू शकता. आम्ही लोकांना हेच सांगतो की साध्या BMI स्केलनी पण, जी काही खूप महाग मिळत नाही, त्यांनी पण थोडे तरी इंडिकेशन्स मिळतात की काय होते ॲक्च्युली. पुढे मला विचारावं की प्रोबायोटिक्स प्रोडक्ट आजकाल खूप आपण ऐकतो, तर त्या उत्पादनाबद्दल, त्या प्रोडक्टबद्दल आम्हाला माहिती सांगा ना. मी प्रोबायोटिक्सबद्दल बोलण्याच्या आधी, म्हणजे प्रोडक्ट्सबद्दल आपण नक्की बोलू, पण आत्ताचं एक रिसर्चबद्दल मी तुम्हाला उल्लेख करायचा म्हणते की आपण दुसऱ्या प्राणींपेक्षा वेगळे का आहोत, असं जेव्हा लोकांनी संशोधन केलं तर त्यांना लक्षात आलं की प्रोबायोटिक्स प्लेड अ रोल, म्हणजे त्याचा तो फॅक्टर होता ज्याच्यावरनं आपलं ब्रेन डेव्हलपमेंट त्या प्राण्यांपेक्षा नीट व्यवस्थित आत्ता जे आहे तसं झालं, कारण आपण प्रोबायोटिक फूड खात होतो. तर ते कसं, म्हणजे आदिमानवाच्या काळापासून आपण प्रोबायोटिक्स खातोय, त्यामुळे आपण प्राण्यांपेक्षा वेगळे झालो, असं ब्रेन डेव्हलपमेंट आपली झाली, अशी एक रिसर्च आलेलं आहे. आणि त्याची गंमत म्हणजे बाकीच्या प्राण्यांना शक्ती होती, मसल पॉवर होतं की ते दुसऱ्या प्राण्यांना मारून ताजी काय असेल ते खात होतं. पण मानवात, म्हणजे बायपेडल, म्हणजे 2 पायांवर असलेला आदिमानव, त्याला ती शक्ती नव्हती एवढी जोराने पळून प्राण्यांना मारून खाण्याची. त्यामुळे तो जास्त करून खात होता, पण ते उरलं सुरलं खात होता, जे एखाद्या प्राण्यांनी उरलेलं ठेवलं किंवा मारून 2 दिवस ठेवले त्यांनी, त्याच्यावरती ऑर्गॅनिझम्स वाढत होते, म्हणजे मायक्रोब्स जे वाढत होते, आणि त्याच्यामुळे त्यांचा ब्रेन डेव्हलपमेंट परिणाम झाला. फळं वरनं खाली, आता डॉक्टर रश्मीनी सांगितलं की त्या फळांवरती त्यांना रायपन करायला, म्हणजे फळं पिकायला म्हणून त्याच्यावरती स्वतःचे मायक्रोब्स असतात. ते जेव्हा खाली पडले, तर इतर प्राणी एवढं खात नाही, आपण खातो ह्या सगळ्या, तर ते फर्मेंट झाल्यावर आपण खाल्लं आहे, त्या सगळ्या गोष्टींनी आपले ब्रेन डेव्हलपमेंट झाले. तर हे प्रोबायोटिक्स काय आहे हे रश्मी सांगेल. त्यामुळे मी जस्ट हे कथानक सांगायचं हेतू याकरता होता की आपली प्रगती दुसऱ्या प्राण्यांपेक्षा वेगळी का झाली, त्याकरता मी हे कथानक सांग. आता प्रोबायोटिक्स म्हणजे आपण हे शब्द खूपदा ऐकतो, प्रोबायोटिक्स सगळ्यांना माहिती आहे, पण ते काय आहे की हे जे सूक्ष्मजीव असतात, जे जिवंत असतात, तर कुठलंही अन्न किंवा कुठलीही सप्लिमेंट ज्यात लिव्हिंग मायक्रोब्स आहे, जे जिवंत सूक्ष्मजीव, त्याला प्रोबायोटिक्स म्हणतात. तर ते फर्मेंटेड फूड्स पण असू शकतात, म्हणजे आंबवलेले पदार्थ, किंवा सप्लिमेंट्स पण असू शकतात, ॲज लॉंग ॲज त्यात काहीतरी जिवंत मायक्रोब्स आहेत. ते बॅक्टेरिया, यीस्ट, काही पण असू शकतात. तर जसं सुजातानी म्हटलं की ब्रेन डेव्हलपमेंट जे आहे ते इतका मोठा माइलस्टोन आहे तो ह्युमन डेव्हलपमेंट और एव्होल्युशनमध्ये, की हे जे असे पदार्थ जे आंबले आहेत, सडले नाही आहेत पण आंबले आहेत, तर त्यात ते मायक्रोब्स जास्त आहेत, जास्त प्रमाणात, आणि त्या मायक्रोब्सना माहिती आहे की ते अन्न कसं पचवायचं. जे काम प्राण्यांमध्ये पण मायक्रोबायोम असते, पण आपलं त्यांच्याहून सुपिरियर का झालं, कारण आपण ते फर्मेंटेड खायला लागलो, आपण टूल्स वापरायला लागलो, आपण कुकिंग करायला लागलो, आणि दुसरे बरेच टेक्निक्स की ज्यांनी बायो अवेलेबिलिटी अजून चांगली आहे, की आपल्याला कच्च्या अन्नावर रिलाय करायची गरज नाही आहे, आपल्याला त्यातून अजून काय काय मिळू शकतं. तर त्यांनी काय झालं की डायजेशनचा एक भाग आपण मायक्रोब्सना ॲक्च्युली डेलिगेट केला आहे की हा भाग तुम्ही करा. तर ब्रेन साठी काय लागतं, 6% किंवा काही एनर्जी लागते बाकी प्राण्यांमध्ये, 6% पूर्ण शरीराची. माणसांमध्ये, ह्युमन्समध्ये 20% लागते. ती कुठून येणार आहे, तर त्यासाठी काहीतरी द्यावं लागेल, गिव्हअप करावं लागेल. तर ते आपण जे केलंय ते डेलिगेशन मायक्रोब्सना केलं आपल्या गट मायक्रोबायोमला, म्हणून आपलं एवढं जास्त इव्हॉल्व्ड आहे. त्यांनी काय होतं की ब्रेनला अचानक आता खूप एनर्जी पण मिळायला लागली, खूप न्यूट्रिशन पण मिळायला लागलं, जे दुसऱ्या प्राण्यांना नाही मिळत आहे. त्यामुळे मानव इतके हुशार किंवा व्हॉटेवर जास्त इव्हॉल्व्ह झाले की ते एवढं सगळं करू शकतात. तर ह्यामुळे काय होतं, मग आपल्याला मायक्रोब्सवर आपण खूप जास्त अवलंबून आहोत. तर ते नसले तर ते कुठून तरी आणावे लागतात. तर ते फर्मेंटेड फूड्स, आपण जेव्हा दही खातो तेव्हा त्यातून लॅक्टोबॅसिलाई मिळतात, आपण जेव्हा कोंबुचा पितो त्यातून दुसरे काही आपल्याला बॅक्टेरिया आणि यीस्ट मिळतात, तसे अजून वेगवेगळे पदार्थ खाऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्रोबायोटिक स्ट्रेन्स मिळतात. तर हे जे कमर्शियली अवेलेबल आहे त्यात 1 किंवा 2 किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात. मायक्रोबायोममध्ये ट्रिलियन्स असतात. तर हा खूपच मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की आपण प्रोबायोटिक्स घेतले म्हणजे सगळं चांगलं झालं.
त्यांना माहीत नसतं की त्यांच्या मायक्रोबायोममध्ये काय नाही आहे. तर आपल्याला ते ॲड करायचं आहे जे नाही आहे आपल्याकडे. जे आहे ते ॲड करून उपयोग नाही आहे. आणि त्यात दुसरं पण खूप महत्त्वाचं आहे की ते नुसतं ॲड करून नाही चालत. तुम्हाला त्यांना खाऊ पण घालावं लागतं. तुम्हाला त्याच्यासाठी एन्व्हायरमेंट पण चांगली ठेवावी लागते की ते पोटात जाऊन काय करणार आहे, त्यांना अन्न नाही मिळालं तर ते मरून जातील. म्हणून हे पूर्ण एन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी हेल्दी करावी लागते. नुसतं प्रोबायोटिक्स घेऊन काहीच होत नाही. तर म्हणून हे खूप मोठं मिसकन्सेप्शन आहे की आम्ही प्रोबायोटिक घेतले तर खूप चांगलं आमचं होईल. पण त्याकरता एक तर तुम्हाला माहिती असावी लागते तुम्ही कुठले प्रोबायोटिक्स नाही आहेत आणि तसे कमर्शियली कुठले रिलायबल सोर्सेस. काही याच्यात तर प्रोबायोटिक्स नसतात पण जे मिळतात ते मेलेले असतात, ते मायक्रोब्स पण नसतात असे, कारण रेग्युलेटेड नाही आहे ती इंडस्ट्री, ते फूड म्हणून कन्सिडर करतात. तर असे बरेच प्रकार आहेत. त्यामुळे खूप जास्त त्यात मिसकन्सेप्शन्स पण आहेत. आणि प्रोबायोटिक्स म्हणजे ते सूक्ष्म जीवाणू जे आपल्या गटमध्ये असतात, पण ते आपल्यात नसतील तर आपण ते बाहेरच्या फॉर्म्समध्ये घेऊ शकतो, नॅचरल किंवा असं सप्लिमेंट म्हणजे हल्ली ते कॅप्सूल्समध्ये ते ट्रीटेड जीवाणू ठेवतात, सूक्ष्म जीवाणू ठेवून म्हणजे तुम्हाला प्रोव्हाइड करतात. पण डॉक्टर रश्मी जसं म्हणाल्या तसं ते नुसतं ओव्हर द काउंटर घेऊन उपयोग नाही. कारण प्रोबायोटिक्स पण तुम्ही जेव्हा घेता ते तुम्हाला खरंच गरज आहे का नाही आहे, तो प्रश्न इथे म्हणजे महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला जर त्याची गरज नसेल तर ते तुम्ही उगीचच त्याला वाढवून काहीही उपयोग नाही आहे. तर रश्मीजी आणि सुजाताजी, आपण आत्ता पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये मायक्रोबायोम आणि गट हेल्थ यांचं काय महत्त्व आहे आपल्या शरीरासाठी हे आपण जाणून घेतलं. आता $1,000,000 क्वेश्चन मला तुम्हाला हा विचारायचा आहे की असं काय आपण केलं, कुठले फूड आपण किंवा कुठलं अन्न ग्रहण केलं, कुठल्या सवयी अंगी बाळगून घेतल्या की आपले हे मायक्रोबायोम खूप चांगले सुदृढ राहतील आणि आपल्याला आजारी आपण कमी पडू. तर आपण जर बघितलं की आपल्या वेदांपासून सगळ्या ह्याच्यात हे मायक्रोबायोम मेन्शन पण केलंय. आणि आपण आता म्हटलं की आपलं लाईफस्टाईल आणि डाएट एवढं बदललंय जे एकदम अनहेल्दी आहे, अनबॅलन्स्ड आहे. आणि आपण त्याला असं ब्रेकडाऊन केले की आम्हाला ना प्रोटीन पाहिजे, आम्हाला विटॅमिन्स पाहिजे, आम्हाला मिनरल्स पाहिजे आणि फॅट तर नकोच आहे. तर असं आपण जेव्हा त्याला ब्रेकडाऊन करतो तेव्हा ते होलसम राहत नाही. आधी असा वेगळा विचार नव्हतो करत. आधी ते प्रोटीन ऑटोमॅटिकली येत होतं, मायक्रोब्स, फर्मेंटेड फूड्स होते आपल्या अन्नात. आता ताक आपण ह्याच्यासाठी पितो, ताक ॲक्च्युली डायजेशनसाठी पण असते की आपण जे अन्न खातोय ते पचतं त्याने. तर असे खूप फॅक्टर्स आपल्या अन्नात ऑलरेडी होते. तर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ॲक्च्युली ट्रेडिशनल जे आहेत, जे डाएट, जे ट्रेडिशनल थाली, मल्टी कलर, त्यात रेनबो डाएट होतं, त्यात सीझनल आणि लोकल होतं, त्यात फर्मेंटेड फूड्स होतं, त्यात चटण्या होत्या. तर त्या चटण्यांमध्ये खूप चांगले मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात, त्यात ओमेगा 3 असतात. जसं फ्लॅक्सीड आपण ह्याची चटणी करतो त्यात खूप छान ओमेगा 3 हे असतं, फॅटी ॲसिड्स. तर असं जर आपण नुसतं ट्रेडिशनल जरी फॉलो केलं आणि आता बायो अवेलेबिलिटीसाठी जर सोकिंग प्रॅक्टिसेस आपण फॉलो केल्या की मिलेट्स तशा खायच्या जसं सांगितलं ॲन्सेस्टरने की ते सोक करून खा, स्प्राऊट करून खा, भिजवून खा, त्याचं शिजवायची पद्धती. आता अनिमिया असतो लोकांना तर ते पालक पनीर. आता आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कशासाठी खातोय काही पण आपण. कोणाला पण अनिमिया असेल तर त्यांनी जर पालक पनीर खाल्लं तर त्यांना मिळणार नाही, उलट त्याचं कॅल्शियम ऑक्झालेट बनेल. पण जर आपल्याला वाटलं की डाळींमध्ये पण आयर्न असतं पण त्यावर लिंबू पिळलं, व्हिटॅमिन सी आणि आयर्न हे एकत्र असलं पाहिजे, हे आपल्या पारंपरिक पद्धतींमध्ये ऑलरेडी होतं. आपण आता ते बाजूला काढले की नाही आम्हाला प्रोटीन पाहिजे, आम्हाला ह्याची काही गरज नाही आहे. पण लोक जेव्हा आधी तर डॉक्टर्स प्रिस्क्राईब पण नव्हते करत, आधी नुसतं आयर्न सप्लिमेंट्स द्यायचे. आता सुरुवात केली आहे की व्हिटॅमिन सी पण देतात, कारण आयर्न ॲब्झॉर्बच होत नाही व्हिटॅमिन सी शिवाय. हे आपल्या अन्नांमध्ये ऑलरेडी हे होतं सगळं फॅक्टर्ड की त्याच्यात एक तर आमसूल टाकायचे किंवा काहीतरी लिंबू पिळायचे, काहीतरी व्हिटॅमिन सीचा सोर्स होता की त्यातून आयर्न मिळेल. तर त्या पद्धती आपण जर फॉलो केल्या, जर सर्केडियन रिदम फॉलो केलं की वेळेवर नाश्ता, जेवण, हे ते, चहा, सकाळी जे चहा प्यायचं जी प्रॅक्टिस आहे ती बंद केली, रात्री फळं विचित्र वेळेला सगळं खायचं बंद केलं आणि नेचर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज जर करायला लागलो की बाहेर राहा जेवढा वेळ तुम्हाला. आता खूपच गरम आहे म्हणून वेगळी गोष्ट आहे, पण संध्याकाळच्या वेळेला, सकाळी लवकर, जेवढा वेळ तुम्हाला बाहेर घालवता येईल व्यायाम करा. 150 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज जे आपण म्हणतो, किंवा कामच अशी करा जे व्यायाम आहेत की तुम्हाला जे वर्कआउट करायचे आहेत ना ते आपले सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये रोजच होऊ शकते. त्याकरता जिममध्ये जायची गरज नाही, कशाचीच गरज नाही आहे. ते केलंच पाहिजे. असं सेडेंटरी राहून जे लोक लॅपटॉपवर काम करतात किंवा मुलं पण हल्ली त्यांच्याकडे पण सगळे डिव्हायसेस असतात, हलतच नाही आहे जागेवरून, तर ते खूपच हार्मफुल आहे सगळ्याच ह्याच्यासाठी, फॅक्टर्ससाठी. ते पण आपण जर इन्क्लूड केलं,
फर्मेंटेड फूड्स खूपच महत्त्वाचे. आता फर्मेंटेड फूड्स म्हटलं तर लोक काय म्हणतात, हो आम्ही खातोय ना इडली, डोसा, ढोकळा. ते नाही आहेत, प्रोबायोटिक फूड्स नाही आहेत ते, कारण ते फर्मेंटेशन नंतर ते शिजवलेले असतात, त्यात जिवंत काहीच उरलेलं नसतं, त्यामुळे त्यात ते प्रोबायोटिक्स मिळत नाहीये. तर त्याऐवजी जर आंबील किंवा तसे पदार्थ जे शिजवले पण आहेत पण त्यानंतर फर्मेंट केली आहेत, किंवा जसं कांजी म्हणतात, बीटरूट किंवा गाजराची कांजी बनवतात. पण असे वेगवेगळे प्रकार, जेवढे वेगळे प्रकार घेऊ आपण तेवढे जास्त प्रकारचे मायक्रोब्स आपल्याला मिळतील. तर म्हणून त्यात व्हरायटीची खूप गरज आहे. डाएटमध्ये पण व्हरायटीची खूपच गरज आहे, कारण आधी ह्युमन्स जवळजवळ 200 प्लांट प्रॉडक्ट्स आधी खायचे. आता हार्डली काय, आपण तेच खातोय, तर आपल्याला वाटतं आपण हेल्दी खातोय, पण ती व्हरायटी नसली तर मायक्रोबायोम पण तसं डायव्हर्स नसतं. तर या सगळ्या गोष्टी केल्या, वेळेवर झोपलो, डिजिटल डिव्हायसेस पासून दूर राहिलो, तर यांनी खूपच फरक पडतो. प्राणायाम जर केला तर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रिक ऑक्साईडचा बॅलन्स शरीरात व्यवस्थित राहतो, त्यांनी पण मायक्रोबायोम खूप इम्प्रूव्ह होतं. आणि अजून एक, पाणी व्यवस्थित 7 ते 8 पेले, हायड्रेशन खूपच महत्त्वाचं आहे. आणि मेडिटेशन सायंटिफिकली दाखवलंय की तुम्ही जेव्हा मेडिटेट करता तेव्हा तुमची मायक्रोबायोम डायव्हर्सिटी इम्प्रूव्ह होते. कोणी विचार केला होता की आपण जे प्रॅक्टिसेस आधी करत होतो ते आम्ही पेपर्समध्ये वाचतो की हे ना मायक्रोबायोमसाठी खूप चांगलं आहे, हे आपण ऑलरेडी ते करत होतो. हे सगळं जस्ट बेसिक्स फॉलो करणं, ह्या प्रॅक्टिसेसनी अतिशय, आणि हे सगळे अँटीबॅक्टेरियल हे बंद करणं. अँटीबायोटिक्स जे लोक घेतात ओव्हर द काउंटर, हे आधी बंद केले पाहिजे, कारण अँटीबायोटिक्सची जागा आहे ट्रीटमेंटमध्ये. जे इन्फेक्शनसाठी ठीक आहे, पण अँटीबायोटिक्स काय करतात, बॅक्टेरियाला मारतात. आपलं मायक्रोबायोम हे 97 ते 99% बॅक्टेरियाच असतं. तर तुम्हीच विचार करा की अँटीबायोटिक्स घेतल्यावर त्यात ॲटम बॉम्ब ड्रॉप केल्यासारखं ते हे होतं की मायक्रोबायोम मरतं. आणि लोक हल्ली जाऊन फार्मसीमध्ये स्वतःच घेतात, अँटीबायोटिक्स घेत आहेत, स्टेरॉइड्स घेत आहेत. प्रोसेस्ड फूड्स आणि साखर ते आपण टोटली बंद केलं तर मायक्रोबायोम अतिशय त्याचं हे होते, डायव्हर्सिटी खूप इम्प्रूव्ह होते. तर हे असे जे टिप्स आहेत हे आम्ही सगळ्यांना सांगतो. एक मी याला ॲड करते, म्हणजे आपली पूर्वी परंपरा होती की जेव्हा काही सणवार असेल तर घरातले लोक एकत्र यायचे. तर तोही पद्धत, म्हणजे मायक्रोबायोमच्या देणं घेणंमध्ये तोही एक मोठा फॅक्टर आहे त्याच्यात. कारण आपण जेव्हा जितकं सोशल इंटरॅक्शन करतो तेव्हा आपली मायक्रोबायोम देणं घेणं होतं. आणि दुसरं कारण म्हणजे आधी मुलं आपल्या आजी आजोबांना सांगायचे. म्हणजे मी का याच्यावरती एम्फसिस करते, कारण हल्ली मी बऱ्याच मुलांमध्ये डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, राग दिसतो त्यांच्यात. हो, डिजिटल डिव्हायसेसमुळे त्यांच्या याच्यात फरक पडलेला आहे, पण एक जो कम्युनिकेशन लिंक होता जो आईबाबांशी किंवा आजी आजोबांशी, तो कुठेतरी तुटतंय, म्हणजे तर तो राहिला नाही. त्याचा परिणाम त्यांच्या मायक्रोबायोमवरही होतोय, कारण तेवढंच त्यांना डायव्हर्सिटी मिळते ना. जेवढं ते सोशली इंटरॅक्ट करतात तेवढीच डायव्हर्सिटी, तेवढीच त्यांची इम्युनिटी पण वाढते, कारण त्यांना नवीन नवीन ऑर्गॅनिझम्सचा ओळख आणि कोण मित्र कोण नाही. मला माझ्या लहानपणी असं आठवतं की माझी आजी, आम्ही सगळे म्हणजे चुलत बहीण भाऊ सगळ्यांना बसून ती एका ताटलीत मऊ भात, थाक भात काही कालवले की एक 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 ह्याचं असं करत करत सगळ्यांना हातात भरवायची. आणि आज मला वाटतंय की तो एक वेगळा, म्हणजे मायक्रोबायोमच्या दृष्टीने मी काय रिसर्च केला नाही की माझ्या पोटात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय वाढले, पण आज स्वतः रिसर्च सांगतंय की सोशल इंटरॅक्शन्सनी पण मायक्रोबायोमची डायव्हर्सिटी वाढते. सो तीही एक परंपरा पाळायला हरकत नाही आपल्याकडे. एकच गोष्ट आहे ते मला ॲड करायची की आम्ही लोकांना आधी सांगतो की अँटी मायक्रोबियल प्रॉडक्ट्स वापरणं बंद करा, हँड सॅनिटायझर्स आणि हे वापरणं बंद करा, कारण त्यांनी तब्येत सुधरत नाही, अजून वाईटच होत चालली आहे, कारण काही स्ट्रेनिंग पण होत नाही आणि मायक्रोबायोम डायव्हर्सिटी त्यांनी खूप कमी होते. त्यामुळे जेवढे कमी करता येतील तेवढे आधी कमी करा. ॲक्च्युली मला आता तुम्हाला खरं तर विचारायचं आहे की याच्यामध्ये आपण कसं आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो की किंवा तुमची कंपनी काय करते याच्यामध्ये. त्याच्या आधी मला एक छोटासा प्रश्न विचारायला आवडेल की जो स्वाभाविकपणे प्रेक्षकांच्या पण मनात आला असेल की कसं ओळखायचं की आपल्या शरीरामध्ये मायक्रोबायोमचं प्रमाण योग्य आहे की अयोग्य, डायग्नोसिस कसं करायचं, अशी काय उपचार पद्धती किंवा असं कसं टेस्टिंग कसं करायचं. याचं 2 भागात मी उत्तर देऊ इच्छिते की आपल्याला आता
टेस्टिंग ठीक आहे, टेस्टिंग तर म्हणजे लॅब टेस्टिंग करतात तसं टेस्ट अवेलेबल आहे. पण कोणाला गरज आहे? तर आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला काहीतरी सिम्पटम्स आहेत, लोकांना कॉन्स्टिपेशन असते, ब्लोटिंग, गॅस काही पण होतं किंवा ॲक्ने होतं, केस गळतायत किंवा आजार होतात. आपल्याला साधे सिम्पटम्स किंवा कुठेतरी सारखं दुखतंय, गुडघे दुखतायत, जॉईंट्स दुखतायत, काहीतरी असं पेन किंवा कुठलेही सिम्पटम जेव्हा शरीर दाखवत असतं किंवा डोकं दुखते, मायग्रेन होते, तेव्हा याचा अर्थ आहे की काहीतरी इन्फ्लेमेशन होते शरीरात आणि शरीर सांगायचा प्रयत्न करते, तुम्हाला वॉर्निंग देते की काहीतरी होते. तर तसे काही पण साईन्स असले तर ह्याचा अर्थ आहे की काहीतरी चुकीचं होते. आणि त्याच्यानंतर पुढचे स्टेप्स असतात की लोकांना ॲक्च्युली आजारच होतात फुल ब्लोन, तर ते सिम्पटम्स आधीच दिसत असतात लोकांना. ते आपण इग्नोर करतो, आपल्याला वाटतं हे साधंच आहे, डोकं दुखते गोळी घेऊन टाका, हे झालंय ॲक्ने झाले काहीतरी लावा चेहऱ्यावर, केस गळतायत शॅम्पू लावा. ते ॲक्च्युली पोटातून सगळं सुरू असतं. एव्हरीथिंग बिगिन्स इन द गट जे आहे ते. तर तुम्हाला हे क्वांटिटेट करायचं असेल किंवा तुम्हाला मेजर करायचं असेल की गट हेल्थ कशी आहे, तर त्याकरता गट मायक्रोबायोम टेस्टिंग करतात, कॉम्प्रिहेन्सिव्ह गट मायक्रोबायोम टेस्टिंग. तर ह्याकरता स्टूल सॅम्पलची ही टेस्ट असते ज्यात पूर्ण मायक्रोब्सचं सिक्वेन्स करतात की हे कुठले कुठले मायक्रोब्स गटमध्ये आहेत. तर त्यांनी काय होतं की त्यांनी कळतं की म्हणजे चांगले आहेत की नाही, किती चांगले आहेत, वाईट आहेत की नाही. तर बरेचदा असं दिसतं की लोकांना इन्फेक्शन्स असतात, त्यांना माहीत पण नसतं की खूप वर्ष इन्फेक्शन्स आहेत. आणि काही काही जे चांगले बॅक्टेरिया असतात, बेनिफिशियल स्ट्रेन्स, त्याला म्हणतात प्रोबायोटिक्स ज्याला म्हणतात, ते ऑलरेडी शरीरात असले पाहिजे डायजेशनसाठी. तर ते खूप मिसिंग असतात, खूप लोकांमध्ये ते नसतातच. तर त्यांना कळते की अरे आमच्यात एवढेच आहेत पण एवढे प्रोबायोटिक्स ॲक्च्युली मिसिंग आहे. तर ते जेव्हा टेस्टिंगनी कळतं तेव्हा ते ते पर्टिक्युलर स्ट्रेन्स घेऊ शकतात. त्यांना कळतं की हो माझ्या ह्याच्यात ना हा लॅक्टोबॅसिलाई ब्रेव्ही नाही आहे, आमच्या ह्याच्यात बायफायडोबॅक्टेरियम लॉंगम नाही आहे. मग त्यांना जेव्हा कळतं हे नाही आहे तेव्हा त्यांना कळतं काय घ्यायचं आहे आणि त्याला सपोर्ट कसं करायचं आहे हे पण तो रिपोर्ट सांगतो की तुम्ही हे अन्न खाल्ले तर ते सपोर्ट होईल. हे त्या टेस्टिंगमध्ये पूर्ण येतं. अजून एक इंटरेस्टिंग अजून गोष्टी त्यात येतात टेस्टिंगमध्ये की हे बॅक्टेरिया आता केमिकल्स बनवतं एवढे न्यूरोट्रान्समिटर्स, ते नसले की आजाराची रिस्क वाढते. तर त्या रिपोर्टमध्ये हे पण कळतं की कुठले न्यूरोट्रान्समिटर्स कमी आहेत, कुठले बनत नाही आहेत, कुठले विटॅमिन्स कमी आहेत आणि कुठल्या आजारांची रिस्क आहे. तुम्हाला लीकी गटची रिस्क आहे की डिप्रेशनची आहे की डायबिटीसची आहे की अजून कशाची रिस्क आहे, ते रिस्क फॅक्टर्स पण त्यात येतात. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट त्यात येते की अँटीबायोटिक रेझिस्टन्स. अँटीबायोटिक रेझिस्टन्स आपल्याला वाटतं जास्त दिसतोय, जेव्हा रिपोर्ट्स बघतो तेव्हा धक्का बसतो की 90% लोकांमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स असतो मल्टिपल ड्रग्सचा. आणि त्यातले ते ड्रग्स त्यांनी घेतलेले पण नसतात, त्यांच्या अन्नातून, एन्व्हायरमेंटमधून. आणि जर त्यांना माहीत असलं ऑलरेडी की हे अँटीबायोटिक माझ्यावर कामच करणार नाही आहे जर मी हे घेतलं, तर ते किती चांगलं आहे त्यांना जर काही घ्यावं लागलं तर. त्यामुळे हा जो पूर्ण मोठा कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट असतो, जो ऑलमोस्ट 40 काहीतरी पानांचा रिपोर्ट असतो, त्यात पर्सनलाइज्ड डायटरी रेकमेंडेशन्स पण असतात की तुमच्या मायक्रोबायोमप्रमाणे तुम्ही सुधारवण्याकरता हे 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 खाल्लं पाहिजे. असं फेज वाईज, फेज 1 मध्ये गट क्लेन्स करण्याकरता, फेज 2 मध्ये हे करण्याकरता, पूर्ण प्रोबायोटिक्स त्यात आणण्याकरता की तुम्ही हे प्रोबायोटिक्स सप्लिमेंट किंवा फर्मेंटेड फूड्स डिपेंडिंग ऑन रिपोर्ट काय आलंय आणि त्याचे अन्न त्याच्याबरोबर खाल्लेले काय खायचंय. आणि फेज 3 मध्ये अजून त्यात अजून डाएट्स हे अजून गोष्टी इन्क्लूड करतात. असा खूप डिटेल तो रिपोर्ट असतो मायक्रोबायोम टेस्टिंगचा. सुजाता मॅम, रश्मी मॅम, तुमची जी कंपनी आहे अर्णा जेनेक्स, त्याच्यामध्येही तुम्ही हे सगळं काम करताय, टेस्टिंग करताय, तर याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही अजून सांगू शकता का? ह्याचा प्रवास म्हणजे आमच्या कंपनीचा प्रवास थोडा आगळा वेगळा आहे, कारण आम्ही तर वन स्टॉप सोल्युशन देतो सगळ्यांना. म्हणजे आमचं मायक्रोबायोम रिसोर्स प्लॅटफॉर्म. तर आधी आम्हाला लक्षात आलं की लोकांना जाणीव नाही आहे या सगळ्या गोष्टींच्या, मायक्रोबायोमच्या. त्यामुळे आम्ही कोर्सेस बनवले की लोकांना कळू दे की काय आहे मायक्रोबायोम. आणि ते पहिलं आम्ही ज्यांना टार्गेट केलं ते सगळे कॉलेजच्या स्टुडंट्स होत्या, ज्या मायक्रोबायोलॉजिस्ट होत्या, मेडिकल स्टुडंट्स, लाईफ सायन्सेस. कारण त्यांना ऑलरेडी एक बेसिक फाउंडेशन असेल, त्यावरनं आम्ही त्याच्यावरती हे कोर्सेस त्यांना प्रोव्हाइड केले. जेव्हा कोर्सेस प्रोव्हाइड केलं मग त्याच्याबरोबरीने आम्ही वेबिनार्सही केले, लोकांना, साध्या माणसांना कळायला की मायक्रोबायोमची किती गरज आहे. कारण आजार इतके वाढत आहेत तर कशामुळे वाढत आहेत, म्हणून आम्ही त्याच्याकरता वेबिनारही केले. पण जेव्हा वेबिनार केलं तर लोकांनी सांगितलं अरे हे तर सगळं ठीक आहे. आणि एक सहज प्रश्न त्यांनी विचारलं की आत्ता मोजायचे कसे की आमचं गट मायक्रोबायोम डायव्हर्सिटी किती आहे, काय आहे. तर तेव्हा मग आम्ही हा टेस्टिंग प्लॅटफॉर्म आणला
जे म्हणजे तो किट तुमच्या घरपोच घरी येतं आणि तुम्हाला फक्त तुमच्याच म्हणजे तुम्हाला फिकल सॅम्पल कलेक्ट करायचं आणि परत ते लॅबपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं असतं. म्हणजे तुमची थोडक्यात प्रेक्षणा की विष्ठा तुमची कलेक्ट करायची. हां, विष्ठा राईट. आणि ते म्हणजे घरी येऊन कलेक्ट करून आम्ही लॅबपर्यंत पोहोचवायचं काम पण आमचंच आहे. पॅन इंडिया आम्ही कुठेही कलेक्ट करू शकतो, काही हरकत नाही. आणि रिपोर्ट त्याचं साधारण 20 ते 30 दिवसाच्या मध्ये येतं. कधी त्याच्यात पूर्ण 40 पानाचा रिपोर्ट आहे, जसं डॉक्टर रश्मी म्हणाल्या, कम्प्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह. त्याच्यात इवन डाएट प्लॅन पण इन्क्लुडेड आहे. पण तेही झाल्यावरती काही आमचे जे पार्टिसिपेंट्स होते किंवा क्लायंट्स होते त्यांना ते रिपोर्ट समजलं, म्हणजे एवढं क्लॅरिटी आली नाही त्यांना की पुढचं पाऊल काय उचलायचं. तर त्यांनी आम्हाला जेव्हा विचारलं, आम्ही त्यांच्याकरता मग वेलनेस प्रोग्राम पण एक डिझाईन केलं. हे सगळं मायक्रोबायोम आपल्या डायव्हर्सिटी म्हणजे इम्बॅलन्स करायला 3 महिने तरी लागतात. त्यामुळे हा कार्यक्रम वेलनेस प्रोग्राम 3 महिन्याचा आहे. तर ते वेगवेगळे टाईपचे वेलनेस प्रोग्राम्स आहेत. पण एकंदरीत सगळं म्हणजे सुरुवातीपासून ते त्याचं म्हणजे काय म्हणा निवारण म्हणजे टू गेट द बॅलन्स, मायक्रोबायोम बॅलन्स परत आणण्यापर्यंत आमचं हँड होल्डिंग आहे तुमच्यासाठी. मला यात अजून ऍड करायचं आहे की आम्ही लहान मुलांचं ॲप पण डेव्हलप केलं, मायक्रोबायोम सुपर हिरो, जे ऑलरेडी प्ले स्टोअरमध्ये पण आहे, बरेच महिने झाले. तर ते लहान मुलांना मायक्रोबायोम काय आहे, गट हेल्थ काय आहे आणि हे मायक्रोब्स का आपल्यासाठी फ्रेंडली आहेत, हिरोज का आहेत तुम्ही म्हटलं तसं, आणि त्याकरता गट फ्रेंडली हॅबिट्स लहानपणापासूनच कसे डेव्हलप करायचे. तर हे आम्ही 6 ते 12 वर्षांसाठी म्हणजे टार्गेट ऑडियन्स तो आहे मुलांचा. आणि त्यात बऱ्याच ॲक्टिव्हिटीज पण आहेत ज्या गट फ्रेंडली आहेत. त्यात क्विज आणि गेम्स आहेत जे खेळून त्यांना कळेल. आता आमच्या मुलींवर ट्राय केलं होतं आम्ही ते आधी, आणि आम्हाला असं दिसलं की मुली नंतर सांगायला लागले. माझी लहान मुलगी तेव्हा 6 वर्षांची होती, तर ती म्हणायला लागली, आई आपण तेवढं हे वैविध्य नाही आहे आपल्या जेवणात, तेवढी डायव्हर्सिटी नाही आहे. तू जे म्हणते ना मायक्रोबायोम डायव्हर्स असलं पाहिजे, त्यात हे नाही आहे आई, रेनबो डाएट नाही आई. हे तिच्याकडून येत होतं जेव्हा तिने त्या ॲपवर तिला दिलं आम्ही हे करायला, ट्राय करायला. तर त्याकरता ते ॲप आहे. आणि जे वेलनेस प्रोग्राम आणि टेस्टिंगचं जे आहे ना, ते असं नाही आहे की म्हणजे सगळ्यांनाच आम्ही एकच हे सांगू. तर वेलनेस कशासाठी लोक आली आहे त्यावरून ठरवतो की कोणाला कशाची गरज आहे. की जनरली मायक्रोबायोम इम्प्रूव्ह करायची गरज असेल तर आम्ही काहीतरी सांगतो, वेलनेस प्रोग्राम सांगतो. काही टार्गेटेड असेल, फॉर एक्झाम्पल आता एक खूपच क्लासिक केस आमच्याकडे आली, एक आमच्याकडे बाई आली, आमच्या वेबिनारमध्ये अटेंड केलं तिने, आणि ती म्हणाली की रश्मी तू मला मदत करू शकते का, मला IBS आहे, 20 वर्ष झाले IBS आहे, इरिटेबल बावेल सिंड्रोम असं ते आहे, जे एकतर खूप कॉन्स्टिपेशन होतं किंवा खूप डायरिया होतो आणि अनकंट्रोल्ड, म्हणजे असं बाथरूमच्या बरोबर म्हणजे असं बाहेर नाही जाता येत तुम्हाला की बाथरूम जवळपास कुठेतरी असलं पाहिजे, काहीही होऊ शकतं. तर आणि फूड इंटॉलरन्सेस इतके असतात की खाता नाही येत पाहिजे ते, दूध पिता येत नाही, दुधाचे पदार्थ नाही चालत, ग्लुटेन नाही चालत, खूप गोष्टी नाही चालत. तर डायटरी रेस्ट्रिक्शन्स पण खूप होतात, पोट सारखं दुखत राहतं, क्रॅम्प्स येतात पोटात. तर असं ती पूर्ण 20 वर्ष तिला खूपच त्रास झाला, खूप डॉक्टर्स बघितले, खूप लॅब टेस्ट केल्या, खूप स्पेशलिस्ट बघितले आणि काही फरक नाही. तर ह्यात काय होतं की ॲलोपॅथीमध्ये बरेचदा मेंटेनन्स होते आजाराचं, की तुम्हाला पोट दुखते का, मेंटेन करायला हे घ्या, ह्याच्यासाठी हे घ्या. तर तिचं ते हे झालं नाही निदान की कशामुळे होते, आणि ते थांबतच नव्हतं. तर आम्ही तिला म्हटलं की तू मायक्रोबायोम टेस्टिंग कर. तर आधी तर रेझिस्टन्स होता तिचा की नाही आता ही वेगळंच काहीतरी सांगते. तर मी तिला म्हटलं माझ्यावर विश्वास ठेव आणि जस्ट कर. मला तर वाटलं मी तिचे पैसे पण देईन, इतकं म्हणजे इतका त्रास होत होता तिला. तर मी म्हटलं तू प्लीज मायक्रोबायोम टेस्ट कर. तर तिने ती केली, 6 महिने तिने टाळमटाळ केली आणि मग केली ती टेस्ट. जेव्हा त्याचा रिपोर्ट आला तेव्हा मला ते वाचून खूप आश्चर्य वाटलं की एक तर ते प्रोबायोटिक स्ट्रेन्स खूप मिसिंग होते तिच्या ह्याच्यात रिपोर्टमध्ये. ते ठीक आहे, ते खूप जणांमध्ये मिसिंग असतात. तिच्या ह्याच्यात एक पॅथोजन आलं, एक इन्फेक्शन. तर ते इन्फेक्शन मी बघून म्हटलं हे एक तर खूप कॉमनली नोन इन्फेक्शन आहे, हे तर म्हणजे लिटरली मी मायक्रोबायोलॉजी शिकत असतानापासून माहिती आहे. मी म्हटलं याकरता तुला डॉक्टर हे औषध देतील. मी तिला सांगितलं पण कुठलं औषध देतील. मी म्हटलं आता तू जा डॉक्टरकडे, त्यांना सांग तुला हे इन्फेक्शन आहे, ते तुला हे औषध देतील. आणि एक्झॅक्टली तसंच झालं, त्यांनी तेच औषध दिलं आणि त्यानंतर तिचं इन्फेक्शन गेलं आणि तिने तो डाएट प्लॅन आमचा जो होता तो फॉलो केला, डाएटरी रेकमेंडेशन्स, प्रोबायोटिक सप्लिमेंट एकच घेतलं तिने, तिचं बरं झालं पूर्णपणे IBS.
तिचा मला फोन आला त्यानंतर ती म्हणे आय कॅनॉट थँक यू इनफ की मी इथे जीव जात होता 20 वर्ष मी कशी काढली आणि आता मी काहीही खाऊ शकते, मी चहा पिऊ शकते. आणि तिला नुसतं ते चहा पिण्याने पण तिला इतका आनंद झाला की वाटेल ते खाता येते, तिला दुखत नाहीये काही, ती कुठेही जाऊ शकते. आणि हे काय नुसतं मायक्रोबायोम टेस्ट करून झालंय. मिरेकल झालं म्हणजे थोडक्यात त्यांच्या लाईफमध्ये मिरेकल झालं. आणि आम्हाला वाटलं की हे असे चमत्कार मॉडर्न हे ह्यानी, आणि हे माहीत होतं आधीपासून. असे इन्फेक्शन्स आपण खूप जण कॅरी करत असतो कारण बाहेर कुठे खाल्लं. आणि आम्ही जेव्हा म्हणतो ना की हायजीन चांगलं ठेवा, तेव्हा स्वच्छता ठेवा पण स्टराईल नका करू. तर तो बॅलन्स की तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्हाला म्हणजे मायक्रोब्स पाहिजे म्हणून तुम्ही कुठेही जाऊन खा रस्त्यावर काही, तिथून इन्फेक्शन्स येत आहेत. म्हणून ह्याचा बॅलन्स जो आहे, इव्हन ह्याच्यात पण आपल्या वेदांमध्ये पण सांगितलंय की जे हे आहे क्रिमीनाशक बरेच हे पण आहेत, त्यांचे बरेच स्तोत्र पण आहेत. आणि त्यात हे पण लिहिलंय की आपण जसं ह्याच्यात कपडे, आता ह्याला पण ऊन दाखवतो, साड्यांना जे आतमध्ये असतात, चादरींना ऊन दाखवतो, कारण आपल्याला माहिती आहे की उन्हाने हे होतं, जे वर्म्स आणि जे किडे असतात ते पण मरतात आणि मायक्रोब्स पण मरतात. तर तसं बरंच आपल्या ट्रेडिशन्समध्ये ऑलरेडी होतं बऱ्याच प्रॅक्टिसेस. तर हे जेव्हा होत नाही ना तेव्हा असे आजार होतात, IBS आणि काय काय. तर हे एकदम क्लासिक केस होतं. आणि त्याच्या उलट तुम्ही जर स्वतःचं पण सांगितलं, आणि असे बरेच केसेस आहेत. मला कोविडमध्ये प्लांटार फेसायटिस झालं होतं. तर ते असं टाच अति भयानक दुखते, पाय खाली पण टेकवू नाही शकत. 8 महिने खूपच दुखत होतं ते. आणि मला वाटलं असं काय होते. आणि डॉक्टर्स नॉर्मली त्याच्याकरता सांगतात की काहीतरी फिजिओथेरपी करा, सर्जरी करा, किंवा मोस्टली सर्जरी सांगतात, किंवा वजन किंवा वाढलं हे पण पेन सांगतात. किलर्स घ्या टाच असं. दुखतं म्हणजे वजन वाढलंय हो. तुमचं, हे कॉमन. मी गट डॉक्टर हेल्थ रश्मी कधी वजन वाढवलेलं नाहीये. माझं हो, तर असं काहीच नव्हतं ना. तर मला वाटलं आता मी काय करू शकते. तर मी जेव्हा गट हेल्थवर अजून फोकस करायला लागले की मला काहीतरी न्यूट्रिशनली बहुतेक कमी पडत असेल, म्हणून अजून न्यूट्रिएंट्स ॲड केल्या, डाएट थोडं बदललं, थोडं चालायला सुरुवात केली, एक्सरसाइज फॉर्मली, म्हणजे मी आधी कामं करत होते जसं ॲक्टिव्हिटीज, पण एक्सरसाइज पण करायला लागले. आणि मी जेव्हा असं बदलायला लागले ना, 2 आठवड्यात ते पूर्णपणे गेलं. आणि असे आमच्याकडे जेवढी लोक प्लांटार फेसायटिसची आली आहे त्यांचं फुल्ली त्या वेलनेस प्रोग्राममध्ये बरे झाले आहेत, तर काहीही त्यांनी औषधं न टेस्टिंग घेता. घेतली नव्हती, त्यांनी नुसतं वेलनेस प्रोग्राम केलं आमच्याबरोबर. आणि असे वेलनेस प्रोग्रामचे पण खूप ड्रामॅटिक हे आहेत. जसं एक बाई आली आमच्याकडे, ती वजन कमी करायला आली. तिने काही तिचे क्रॉनिक डिसिजेसबद्दल काही तिने सांगितलं पण नव्हतं, कमी करायचे, रिव्हर्स करायचे, काहीच नाही. ती म्हणे मला वजन कमी करायचे, ओबीस होती ती. तर आम्ही म्हटलं आता बेसिक हिस्ट्री घेतो, तेव्हा तिने लिहिलं की तिला लोअर बॅक पेन आहे खूप वर्ष झाले, प्लांटार फेसायटिस आहे, तिला अजून काय काय बरेच हेल्थ इश्यूज होते, ब्लड प्रेशर वाढलं होतं, प्री डायबिटीज जस्ट डायग्नोज झालं होतं. तर तिने जेव्हा आमचा प्रोग्राम जॉईन केला वजन कमी करायला, तर वजन तर कमी झालं, पण त्याच्याही आधी 4 आठवड्यांनी तिने मला फोन करून सांगितलं, आणि ती म्हणे माझी टाचच दुखत नाही आहे, आता ते प्लांटार फेसायटिस झालं आज तरी दुखत नाही आहे. मी म्हटलं ठीक आहे, उद्या सांग काय होते, परवा सांग. मग असं करत करत ती म्हणे दुखणं बंद झालं टोटली. आणि नंतर ती मला म्हणाली बऱ्याच दिवसांनी, प्रोग्राम संपल्यावरही वजन कमी झालं तिचं. ती जेव्हा डॉक्टरांकडे गेली ना, तिच्या ब्लड पॅरामीटर्स सगळे नॉर्मल आले, प्री डायबिटीस रिव्हर्स झालं, ब्लड प्रेशरचं पण रिव्हर्स झालं. आणि तिला नंतर आठवलं बऱ्याच दिवसांनी, अरे माझी पाठही नाही दुखत आहे आता. अशी खूप ड्रामॅटिक गोष्टी यांनी झाल्या आहेत वेलनेस प्रोग्राम. मला 2 प्रश्न याच्यात विचारायचे आहेत आमच्या प्रेक्षकांसाठी की आपण टेस्टिंग केल्यानंतर साधारण किती वेळ लागतो रिपोर्ट यायला, आणि त्याचा अंदाजे खर्च साधारण किती असतो? टेस्टिंगसाठी जर जेव्हा म्हणजे टेस्ट कोणी ऑर्डर केली तर ते किट घरी यायला 1 ते 2 दिवस लागतात, कारण ते घरी त्या ह्याच्यात इन्क्लुडेड आहे कुरिअर चार्जेस. आणि सॅम्पल कलेक्शन नंतर ते घेऊन जातात कुरिअर. त्यानंतर सिक्वेन्सिंग सुरू होतं. तर आता हे एवढं डिटेल्ड सिक्वेन्सिंग आहे की ट्रिलियन्स ऑफ मायक्रोब्स आणि त्यातले जे डॉमिनंट आहेत ते सिक्वेन्स करायचे आहेत, त्याच्याप्रमाणे डाएट रेकमेंडेशन बनवायचे. तर त्याला साधारण 20 ते 30 दिवस लागतात ऑन ॲन ॲव्हरेज. आणि त्याचा खर्च आहे 8,000 रुपये त्याचा हे आहे. आणि तुम्ही जर बघितलं की लॅब टेस्टचा किती खर्च असतो आणि त्यात काय माहिती मिळते वर्सेस ह्यानी काय माहिती मिळते, आणि कुठल्या प्रकारची जी कोणालाच कधीच माहीत नसते, अशा गोष्टी त्यातून निघतात. आम्ही स्वतःचं पण टेस्टिंग केलं काही सिम्पटम्स नसताना पूर्ण परिवाराचं, तर त्यातून खूप गोष्टी आम्हाला कळल्या की कुठे चुकते आमचं, की न्यूट्रिशनली काय कमी पडते. तर ते आम्हाला ॲडजस्ट करायला खूप मदत झाली. तर मी असं नाही म्हणणार की ते फक्त कोणाला सिम्पटम्स आहेत त्यांच्याच करता आहेत. लोकांना जर गट हेल्थ इम्प्रूव्ह करायची असेल आणि त्यांना आजार पण हे करायचे असतील, प्रिव्हेंट करायचे, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेण्याकरता पण ते अतिशय महत्त्वाचं आहे.
ही टेस्टिंग ॲक्च्युली कोणीही करू शकतं. ज्यांना गट हेल्थ स्वतःची सुधरवायची आहे किंवा काही पण प्रिव्हेंट करायचे ते पण करू शकतात. किंवा लोकांना कुठल्याही आजाराचे सिम्पटम्स असतील, तर तुम्हाला असं वाटेल की कुठले आजार, तर कुठलेही आजार असतील, डायबिटीज असो, हार्ट डिसीज असो, किडनी डिसीज असो, फॅटी लिव्हर असो किंवा नुसते सिम्पटम्स पण असलेत तरी, म्हणजे कोणाला मायग्रेन होते, कोणाला ऑटो इम्युन डिसीज आहे काहीतरी, किंवा इन्फर्टिलिटी, इवन कॅन्सर्ससाठी पण हे खूपच महत्त्वाचं आहे. कारण कॅन्सर्समध्ये काय होतं की रिस्पॉन्ड जे करतात लोक किमोथेरपीला, किंवा जी लोक नाही रिस्पॉन्ड करत, त्यांच्यामध्ये मायक्रोबायोमचा पण फरक असतो बराच. तर ती टेस्ट करून त्यांना कळतं की हे रिस्पॉन्ड करायची शक्यता आहे की नाही आहे. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं असतं की कुठले प्रोबायोटिक्स घ्यावे म्हणजे त्यांनी फरक पडेल. किंवा कॅन्सर झाल्यानंतर पण तो परत नको व्हायला म्हणून ऑलरेडी गट कॉम्प्रोमाइज झालेलं असतं, तर ते नॉर्मलाइज करायला काय करावं ह्याचं खूप क्लॅरिफिकेशन त्यातून मिळू शकतं. त्यामुळे हे कोणीही करू शकतं. आणि वयाचं जर आपण बघितलं तर 6 वर्षांनंतर केव्हाही करू शकतात. खरं तर त्याच्या आधी पण करू शकतात, पण लहान मुलांचा एवढा डेटा नाही आहे म्हणून करत नाही एवढी लोक त्यांचं. पण नाहीतर करायला काहीच हरकत नाही. खूप माहिती त्यातून महत्त्वाची मिळते डेफिनेट. तुम्ही आत्ता सांगताना सांगितलं की तुमची कंपनी वेलनेस प्रोग्राम पण करायला सांगते किंवा ती डेव्हलप की तुम्ही केलेला आहे. वेलनेस प्रोग्रामबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगा, कशा पद्धतीने तो प्रोग्राम असतो आणि अजून अशा कुठल्या सर्व्हिसेस तुमची कंपनी देते? वेलनेस प्रोग्रामबद्दल मला सांगायचं की त्याचं नाव आहे शतायुषी 360 डिग्रीज टोटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम. आणि आम्हाला अतिशय आनंद होतो हे सांगायला की आम्हाला त्याचं पेटंट मिळालं आहे. कॉपीरायटेड प्रोग्राम आहे, मागच्या वर्षी मिळालं आहे. आणि ह्या प्रोग्राममध्ये हा होलिस्टिक प्रोग्राम आहे, ज्यात आम्ही काहीही औषधं किंवा सप्लिमेंट्स अजिबात देत नाही. तर अनलेस खूपच हे आहे, जसं कोणाला व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण ह्यात आम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि बेसिकली आपले जे रूट्स आहेत तसे हे करणं, की तुम्ही ॲक्टिव्हिटीज वाढवा, तुम्ही एक्सरसाइज करा, फिटनेस लेवल्स वाढले पाहिजे, स्ट्रेस कमी झाला पाहिजे, झोप नीट झाली पाहिजे, हायड्रेशन नीट झालं पाहिजे, आणि माइंडफुलनेस. तर आमच्या याच्यात 4 मेन गोष्टी आम्ही हे करतो, की मायक्रोबायोम सुधरवण्याच्या सगळ्या गोष्टी. त्यात न्यूट्रिशन पण येतं, त्यात बरंच काही येतं. आणि अँटीबॅक्टेरियल सगळं बंद करणं, फर्मेंटेड फूड्स खाणं ते पण येतं. दुसरी गोष्ट म्हणजे न्यूट्रिशन. तर पर्सनलाइज्ड डाएट प्लॅन देतो जो मायक्रोबायोम फ्रेंडली असतो. तर कोणालाही वाटेल की डाएट प्लॅन म्हणजे आम्हाला आता डाएट करायला सांगणार आहे, तर आम्ही उलट करतो. आम्ही अजून जास्त प्रकारच्या गोष्टी खायला सांगतो, काढत नाही आहे आम्ही काय त्यातून. तुम्हाला उलट आम्ही सांगू की अजून जास्त प्रकारच्या, तुम्ही हे नाही खाते ना, हे पण ट्राय करा, हे पण करा, असं अजून जास्त गोष्टी डायव्हर्सिटी ॲड करतो. तिसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज. तर ते आता एक्सरसाइज लोक मनाने करतात आणि मॅच काहीच होत नाही हे सगळे प्रकार. तर आमचं जे आहे ते मॅच होते, सगळ्या गोष्टींबरोबर मॅच होणारा एक्सरसाइज आहे. तर त्याचे एक तर व्हिडिओज पाठवतो किंवा लाईव्ह सेशन्स, तर वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये हा प्रोग्राम आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे मेंटल हेल्थ. आता मी न्यूरोट्रान्समिटर्सबद्दल आम्ही सांगितलं की ते न्यूरोट्रान्समिटर्स नाही बनत आहे लोकांमध्ये. मेंटल हेल्थ हे खूप मोठा इश्यू आहे, जे कोणी आपण ॲड्रेस नाही करत आहे जेवढा पाहिजे तेवढा. म्हणून आम्ही दर आठवड्यात वेगवेगळ्या टॉपिक्सवर फोकस करून मेंटल हेल्थ सुधरवण्याकरता हीलिंग करतो, डीप हीलिंग. तर त्याकरता आमच्याकडे वेगळी कोच आहेत, मेधा टोनापी. तर त्यात काय होतं की वेगवेगळे, जसं अँगर मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, इनर व्हॉइस, रिलेशनशिप्स, असे खूप वेगवेगळ्या गोष्टींवर दर आठवड्यात फोकस करतो. आणि त्याचंच मेडिटेशन आम्ही आठवडाभर एकाच टॉपिकचं मेडिटेशन रिइन्फोर्स करायला ते पण देतो. त्यामुळे आम्ही जेव्हा या सगळ्या ॲस्पेक्टचं एकत्र जेव्हा काम करतो 12 आठवड्यात, कारण हॅबिट फॉर्मेशनसाठी तेवढा वेळ लागतो, तर त्या सस्टेनेबल सवयी होतात की हो आम्हाला ना हे केल्याने असं वाटतंय, बरं वाटते, आणि त्यांनी पूर्ण परिवाराचं बदलतं, नुसतं एका जणाचं नाही. तर मग त्यांनी असं दिसतं की स्ट्रेस पण कमी होतोय, शरीराला न्यूट्रिशन पण मिळते, एक्सरसाइज पण होतोय, मसल्स पण डेव्हलप होत आहेत. तर त्यामुळे मग ते आजार आपोआप कमी व्हायला लागतात. असे बरेच ड्रामॅटिक आमच्याकडे रिपोर्ट्स आहेत. जसं आता एक म्हणजे 70+ हे आले होते आमच्याकडे, सिनियर सिटीजन, त्यांचं हाय कोलेस्टेरॉल होतं आणि 16 वर्ष ते औषधं घेत होते. वेलनेस प्रोग्राम जॉईन केल्यावर जेव्हा ते हे सगळं करत होते, त्यांचं औषध टोटली बंद झालं यानंतर. आणि त्याला आता झालेत 2 वर्ष तरी झालेत, कम्प्लिटली बंद झालंय त्यांचं औषध. हा जो वेलनेस प्रोग्राम असतो तो ऑफलाईन असतो की ऑनलाईन असतो, आणि साधारण ड्युरेशन किती असतं या प्रोग्रामचं? हा ऑनलाईन कार्यक्रम करतो आम्ही. त्याचे पण वेगवेगळे प्रकार आम्ही ठेवले, कारण लोकांच्या म्हणजे सोयीनुसार. म्हणजे आता काही आमचे जे वेलनेस पार्टिसिपेंट्स होते ते जरा वेगळ्या टाईम झोनचे होते, तर त्यांनी जर मागितले की आम्हाला रेकॉर्डेड द्या सगळं, तर आम्ही रेकॉर्डेड देतो त्यांना हे सगळ्या गोष्टी, जे 4 स्तंभ म्हणालेत डॉक्टर अश्विन. पण
हँड होल्डिंग इन टर्म्स ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे ते दररोजचे काय खातात, म्हणजे ब्रेकफास्ट काय, लंच काय, डिनर काय, सगळं आम्ही ते एका व्हॉट्सॲप ग्रुपमधनं मॉनिटर करत असतो आमच्या न्यूट्रिशनिस्ट बरोबर. म्हणजे ती न्यूट्रिशनिस्ट बघते की तुम्ही त्या आम्ही जे सजेस्ट केलेला पर्सनलाइज डाएट प्लॅन आहे, कारण पहिली इंटरॅक्शन क्लायंटबरोबर एक कन्सल्टेशन असतं, तर 4ही एक्सपर्ट्स आमचे बोलतात त्या क्लायंटशी आणि त्यांना वेगवेगळे प्लॅन आखून देतात आणि त्या प्लॅनप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट बघते की तुम्ही ते पाळतायत की नाही. फिटनेस एक्सपर्ट पण हे बघतो, लक्ष देतो की तुम्ही पाळताय की नाही. मग दुसरं स्टेज आहे ते 1 to 1 आहे, की मला बाबा नाही होत आहे, माझ्याकडनं रेकॉर्डेड नाही होत आहे, तर तेव्हा मग आम्ही काय करतो, तेव्हा आम्ही त्यांना ऑनलाईन घेतो. म्हणजे त्या वेळेला आमचे एक्सपर्ट्स उपलब्ध असतात त्यांना गाईड करायला. फक्त जेवणाचं तर त्यांना आमच्याशी शेअरच करायची असते माहिती, की ते दिवसभरात काय जेवले किंवा काय खाल्लं त्यांनी आणि वेदर इट इज अकॉर्डिंग टू न्यूट्रिशन प्लॅन ते आम्ही बघून सांगतो. पण फिटनेससाठी, माइंड हेल्थसाठी त्याच्याकरता आम्ही मग 1 to 1 डायरेक्टली ऑनलाईन त्यांच्याशी बोलतो. मग त्यांच्याशी कंटिन्युअस कन्व्हर्सेशन पण होते, त्यामुळे आम्हाला जास्त त्यांच्याकडनं माहिती पडतं की हे बाबा मला नाही जमत आहे, हे चालतं आहे, मला हे होत नाही आहे, मला गुडघा दुखतो आहे हा व्यायाम केल्याने. सो तो एक भाग आहे. आणि तिसरा आहे तो आम्ही टेस्टिंग बरोबर कंबाईन केलेलं आहे. तुम्ही टेस्ट करा आणि मग तुमच्या रिपोर्ट अनुसार मग आम्ही पूर्ण तुमचं बाकी सगळे प्रक्रिया सेम आहे. कन्सल्टेशन असणार, तुम्हाला ऑनलाईन सपोर्ट 1 to 1 असणार, सगळंच असणार. पण आता आम्हाला ठराविक गोष्टी माहिती आहेत की तुमच्यात या कीस्टोन जे डॉक्टर रश्मी म्हणाले की महत्त्वपूर्ण मायक्रोबायोम असतात, जे तुमच्या शरीरात काय काय विविध वैशिष्ट्य कामं करतात ते नाही आहेत. तर आम्ही मग त्याच्यावरती त्याला कसं बरं करायचं किंवा त्याचं कसं वाढवायचं त्याचे प्रमाण ते आम्ही मदत करतो. सो असं 12 आठवड्याचा असतो की वेगवेगळ्या असतो? 12 आठवड्याचा फिक्स असतो हा प्रोग्राम. नंतर त्यांना जर वाटलं की ह्याच्याशी आम्ही परत कंटिन्यू करायचं असेल तर आमची मेंटेनन्सची पण प्रोग्राम आहे. आणि हे आम्ही वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये करतो. तसंच आम्ही वेगवेगळ्या एज ग्रुपसाठी पण करतो, सगळ्या एज ग्रुप्स आणि सगळ्या ह्याच्यात, जसं कॉर्पोरेट्स आहेत, इंडिव्हिज्युअल्स आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये. ऑनलाईन असल्यामुळे आम्हाला ते ॲडव्हान्टेज आहे की ऑस्ट्रेलिया ते US सगळीकडून पार्टिसिपंट्स कुठूनही जॉईन करतात. आम्ही वेगळ्या टाइम झोनसाठी पण केटर करतो. मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे की स्टुडंट्स आहेत, समजा न्यूट्रिशनिस्ट आहेत किंवा कोणी मायक्रोबायोलॉजी शिकत असेल, तर अशा स्टुडंट्सना समजा तुमचा गायडन्स घ्यायचा आहे, तर त्यांच्यासाठी काही प्रोग्राम्स किंवा सेशन्स अवेलेबल आहेत का? तर न्यूट्रिशनिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट जे आहेत, तर मायक्रोबायोमची माहिती सगळ्यांनाच असली पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली असं होते की गट हेल्थ काय आहे असं वरवरचं सगळ्यांना माहीत असते. आपण जर बघितलं की मायक्रोबायोलॉजी कॉलेजेसमध्ये पण जे शिकवत आहेत, युनिव्हर्सिटीजमध्ये म्हणा, तर त्यात मायक्रोबायोम हा असा विषय नाही आहे अनफॉर्च्युनेटली भारतात. म्हणून आम्ही ऑनलाईन कोर्स क्रिएट केला आहे, द ह्युमन मायक्रोबायोम. तर हा ऑनलाईन कोर्स आम्ही ऑफर करतो. न्यूट्रिशनिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, कोणी पण लाईफ सायन्सेसमध्ये जे असेल किंवा शिकलेले फॅकल्टी असतील, PhD असतील आणि डॉक्टर्स, त्यांच्याकरता तो कोर्स आहे. की मेडिकल प्रोफेशनल, हेल्थकेअर कुठल्याही ह्याच्यात असतील तरी त्यांच्याकरता तो कोर्स आहे. आणि आम्ही वर्कशॉप्स पण करतो, वेबिनार्स आणि वर्कशॉप्स पण रेग्युलरली करत असतो. तर हा ऑनलाईन कोर्स त्यांना डेफिनेटली घेता येतो ह्युमन मायक्रोबायोमबद्दल. तर जसं तुम्ही न्यूट्रिशनिस्टसाठी एक वेलनेस प्रोग्राम करता, तसं खरं तर लहान मुलांच्या समस्या वेगळ्या असतात. हां, तर मग अशा लहान मुलांसाठी किंवा त्यांच्या पालकांसाठी तुम्ही असे कुठले वेगळे कोर्स आहेत का आपले? वर्कशॉप करतो अशा म्हणजे पालकांसाठी ज्यांची मुलं, कारण बरेच पालकांनी आमच्याकडे म्हणजे डिमांड केलेलं होतं की बाबा मुलांमध्ये तुम्ही सवय घाला म्हणताय, तर आम्ही नेमकं काय करायचं, आम्ही तर हेल्दी खातो. मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा जेव्हा कधी वर्कशॉप केलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की जे त्यांच्या मनात होतं की ते हेल्दी आहे प्रोसेस, तो होत नव्हता त्यांच्याकडनं. मग आम्ही त्यांच्यासाठी वर्कशॉप करतो. आत्ताच नुकतंच एक वर्कशॉप केलं आम्ही आणि खूप छान प्रतिसाद मिळाला त्याला. आणि आता आम्ही त्यांच्याबरोबर स्वॅप्स आणि हे ॲप तर आहेच आमचं, त्यामुळे तोही एक कनेक्ट आहे मुलांबरोबर. तर असे आम्ही प्रोग्राम्स मुलांसाठी करतो. आपण जे म्हणतो, सुजाता जसं म्हणाली तसं, की वर्कशॉपची गरज काय आहे, कारण आपण म्हणतो की भारताचं जे यूथ आहे त्याचं पॉप्युलेशन किती आहे. जर आता मी पर्सेंटेज बघत होते की 15 ते 65 जे वय आहे ह्याचं,
किती पर्सेंट 78% भारताचं पॉप्युलेशन त्या एज ग्रुपमध्ये येतं. म्हणजे जी लोक काम करू शकतात ते एवढं आहे, पण ते हेल्दी आहे का आणि ते कुठून सुरू करायचं. तर लहान मुलांचं सुरू करायची गरज आहे की ते आम्ही जे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टबद्दल बोललो की ते म्हणाले 8 वर्षाच्या मुलाला, त्यांच्याकडे एक 8 वर्षांचा कोणीतरी आलं होतं, मुलगा की मुलगी, त्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस होतं. तर आम्हाला धक्का बसला की एवढ्या लहान मुलांना अल्सरेटिव्ह म्हणजे इंटेस्टाईनमध्ये अल्सर्स होत आहेत. तर ते कारण काय होतं त्याचं की ओव्हर हायजीन, घरात खूप जास्त स्वच्छता, त्यामुळे ते मायक्रोब्स, ते जंत जे पोटात नाही आहे त्यामुळे ते इम्युन सिस्टम पण ट्रेन होत नाही आहे, इन्फ्लमेशन पण होते आणि त्यांनी अल्सरेटिव्ह कोलायटिस होते. एका स्टडीनी तर चक्क ह्याच्यात बऱ्याच स्टडीज आहेत ॲक्च्युली की त्यात दाखवलं आहे की बऱ्याच पेशंट्समध्ये डॉक्टर्सनी जंतांची अंडी किंवा सिस्ट इंट्रोड्यूस केली आहेत. अच्छा. कारण त्यांनी मग इन्फ्लमेशन कमी होते. तर असं अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या पेशंट्समध्ये. तर हे लहान मुलांचं वर्कशॉप करायचं गरज ही आहे की आपण तरी असं वाढलोय की मातीत खेळलोय, बरंच हे होतं की नेचर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज बऱ्याच होत्या. आत्ताची मुलं ज्या ह्याच्यात आहेत, ज्या वातावरणात AI आणि पूर्ण डिजिटल डिव्हायसेस, त्यांना काहीच नेचरशी काहीच संबंध नाही. त्यांना कुठून काय येतं काहीच माहीत नसतं, भाजीचं नाव पण नसतं माहीत त्यांना. तर त्यांनी काय होतं अशा लाईफस्टाईलमुळे की त्यांना ऑलरेडी आजार आहेत, ते नंतर जाऊन होणार नाही आहे. आणि आता जे छोटे मोठे सिम्पटम्स आहेत त्याचं काहीतरी खूप मोठं होणार आहे. तर ते प्रिव्हेंट करण्याकरता आम्ही हे वर्कशॉप्स करतो ॲक्च्युली. रश्मीजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण जे टेस्टिंग करतो मायक्रोबायोमचं, ते आपल्या शरीरामध्ये ज्या विष्ठा असतात त्याच्यावर आपण टेस्टिंग करतो. खरं तर आपली विष्ठा ही आपण जो आहार घेतो त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. मी मागच्या आठवड्यात जो आहार घेतला किंवा मागच्या महिन्यात आहार घेतला त्याच्यावर ते परिणाम करू शकतं. तर मग आपण ते वेगवेगळे आहार घेतो. मी कदाचित मागच्या आठवड्यामध्ये खूप हेल्दी आहार घेतला असेल त्याच्यावर ते मायक्रोबायोम खूप चांगले असतील. मी कदाचित मागच्या आठवड्यामध्ये खूप अनहेल्दी पिझ्झा, बर्गर हे खाल्लं असेल, मग असं वाटेल की माझे मायक्रोबायोम अगदीच पुअर आहेत. तर मग हे कसं तुम्ही ओळखतात? हो, आता हा खूपच महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. आणि यात हे आहे की आपलं काहीतरी फाउंडेशनल मायक्रोबायोम असतं. जसं काही मायक्रोब जे असतात ते जन्मतः जे मिळतात ते आत्ताच मागच्या वर्षी की त्याच्या मागच्या वर्षी खूप चांगला पेपर आला की 70-80 वर्षांपर्यंत पण जेव्हा स्टडी केलं एकदम सिनियर सिटिझन्समध्ये, तर ते मायक्रोबायोम तेव्हा पण होतं. तर जे फाउंडेशनल असतं ते नेहमी असतं आणि जे बदलत राहतं ट्रान्झियंट ते म्हणजे तात्पुरतं दिसतं. तर तुम्ही विचारले ते बरोबर आहे की ह्याच्यात सगळंच कॅप्चर होणार आहे की तुमचं फाउंडेशनल पण त्यात दिसतं की प्रोबायोटिक्स कुठले आहेत, कुठले मिसिंग आहेत, पण त्यात असे इन्फेक्शन येऊ शकतात जे कदाचित राहणार पण नाही, तात्पुरते असतील. तर त्याकरता असे कुठले आले तर त्याकरता ते कन्फर्म करायला लॅब टेस्ट, साधी लॅब टेस्ट पण करू शकता की तुम्हाला असं दिसलं की काहीतरी आहे, शिगेला डिसेंट्री आहे. त्याचे जर काही सिम्पटम्स नसले तर ठीक आहे, ते काही एवढं करणार नाही आहे. पण तुम्हाला सिम्पटम्स पण असले तर मग त्याची लॅब टेस्ट साधी करायची गरज असेल. पण जेव्हा आपण म्हणतो मायक्रोबायोम टेस्टिंग, त्यात ते दोन्ही कॅप्चर होते की फाउंडेशनल काय आहे, मिसिंग काय आहे आणि ट्रान्झियंट काय आहे. तर त्याचा असा काही खूप परिणाम नाही होत, ॲक्शन आयटम्सवर त्याचा परिणाम होत नाही. रश्मी मॅम, सुजाता मॅम, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारल्या. खूप गोष्टी आम्हाला नवीन कळल्या. खूप मिसकन्सेप्शन्स होते तेही क्लिअर झाले. तर मला वाटतं नक्कीच आपल्या प्रेक्षकांनाही या गोष्टीचा फायदा होईल. ते त्यांच्या दिनचर्येत बदल आणतील आणि खूपसे जे आजार आहेत ते आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि ह्याचा अवेअरनेसही वाढत जाईल. धन्यवाद. तुम्ही खूप छान काम करताय तुमच्या कंपनी थ्रू आणि हे जे वेलनेस प्रोग्राम्स करताय ह्याच्यानी लोकांना खूपच फायदा होणार आहे. सो हे जे सगळे तुमचे प्रोग्राम्स आहेत, ॲप आहे, ह्याचा लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर ते तुम्ही नक्की चेक करा आणि असेच नवीन व्यक्ती आणि नवीन विषय घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. तोपर्यंत बघत राहा राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनल. धन्यवाद.